हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. सर्वांना हरे कृष्ण, सादर प्रणाम. इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी सर्वांचं आजच्या आपल्या पाठ्यक्रम आहे त्याच्या 10व्या दिवशी आपल्या 10व्या अध्यायासाठी हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण गुरुवंदना आणि प्रार्थना घेऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रीमद् भगवद गीता की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण सर्वांना. सर्वांना सादर प्रणाम. आजच्या आपल्या 10व्या दिवशी अभ्यासक्रमाच्या आपण 10व्या अध्यायाला आता सुरुवात करणार आहोत. तर आपण आता त्याचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपले इस्कॉनचे जे श्री श्री राधा गोविंद आहेत आणि इस्कॉनचे आपले जे प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद, तर ह्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि श्री श्री राधा गोविंदांच्या आणि आपल्या श्रील प्रभुपादांच्या आनंदासाठी आपण ही भगवद्गीता शिकूया आणि आपण त्याचा आनंद घेऊया. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, हे आपले इस्कॉन बेंगलोरचे श्री श्री राधा गोविंद आहेत पहा. आता त्यानंतर श्रील प्रभुपाद आहेत आणि मग पुढे कोण आहेत, जगन्नाथजी आहेत पहा. त्यांच्या पुढे मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, आता हे कोण आहेत, तर हे जगन्नाथजींचे अर्चविग्रह आहेत बरं का. तर जगन्नाथपुरी जी आहे तर तिथे भगवान श्रीकृष्णांचा कलियुगातला जो अवतार आहे जगन्नाथजी तो अवतरला. मग हे जे आहेत तर हे अर्चविग्रह जगन्नाथजींचा कसा असतो, असा असतो पहा. सगळ्यांनी माहिती मिळण्यासाठी मी सांगते हा. तर हे कृष्ण आहेत त्यातले जगन्नाथजी आणि ह्या कोण आहेत, सुभद्रा मैया आणि हे बलरामजी आहेत बरं का. सगळ्यांनी लक्षात ठेवा. बलरामजी कसे आहेत, गोरे आणि कृष्ण कसे सावळे म्हणजे श्यामवर्ण आणि ह्या सुभद्रा मैया. तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया. आणि ह्या ह्यांचे जे अर्चविग्रह आहेत त्या सगळ्याला मिळून काय म्हणायचं, जगन्नाथजी असं म्हणतात. म्हणजे हे भगवान श्रीकृष्णांचा कलियुगातला अवतार आहे असं आपण लक्षात ठेवूया. म्हणून आपण काय करूया, त्यांचे पण आशीर्वाद घेऊया हो की नाही. जगन्नाथ जे आहेत तर ते कसे जगतपती म्हटले म्हणजे सगळ्या विश्वाचे पती असे कोण आहेत, भगवान जगन्नाथजी. तर जगन्नाथपुरी मधलं जे मंदिर आहे तर तिथे अर्चविग्रह आहेत. तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांच्या आनंदासाठी आपण ही भगवद्गीता अभ्यासूया. आता पुढे जाऊया.
हा, आता 9व्या अध्यायाच्या सारांशामध्ये आपण काय अभ्यासलं होतं, तर भगवान आहे त्यांचं परम गोपनीय ज्ञान, टॉप सिक्रेट आपण अभ्यासलं होतं, राजविद्या राजगुह्य. आणि ते काय आहे, तर आत्मा आणि शरीरातला भेद समजून घ्यायचं. आपण म्हणजे कोण आहोत, तर शरीर नसून आत्मा आहोत, आणि आपलं कर्तव्य काय आहे, भगवान श्रीकृष्णांची सेवा करणे, म्हणजेच त्याची सेवेमध्ये परिणिती होते. म्हणजे हे ज्ञान जेव्हा आपण घेतो परम गोपनीय, तेव्हा त्याची सेवेत परिणिती होते. मग त्याला काय म्हणायचं, परमगुह्य ज्ञान, हे सगळं जे आहे ते. मग कृष्णांकडे जाण्याचा मार्ग म्हणजे महात्म्याची लक्षणं आपण अभ्यासली होती. ओके, महात्मा म्हणजे कोण आणि त्याची लक्षणं, सतत कीर्तयंतो म्हणजे मग काय करतात, तर श्रवणम स्मरणम विष्णू, म्हणजे सतत काय करतात, कीर्तनम श्रवणम कीर्तनम विष्णू, असं विष्णू पुराणामध्ये श्लोक आहे. आणि मग स्मरण म्हणजे काय, तर भक्ती, भक्ती साधण्याचे जे प्रयत्न. तर अशा पद्धतीनं महात्म्याची लक्षणं असतात. एक मिनिट हं. आता बोलू नका. हरे कृष्ण. हा, तर महात्म्याची लक्षणं जे आहेत, तर ती आपण अभ्यासली होती. आणि त्यानंतर मग काय अभ्यासलं होतं, तर म्हणजे कशा पद्धतीनं आपण कृष्णांना जाणलं पाहिजे, म्हणजे काय, तर 9व्या अध्यायाचं सार म्हणजे जे आहे, तर 9.34 जो श्लोक होता शेवटचा, तर तो आपण अभ्यासला होता. म्हणजे जे काही आपण खातो किंवा जे काही आपण म्हणजे कष्ट करून निर्माण करतो, म्हणजे कर्म करतो थोडक्यात, किंवा आपण जे काही खातो, किंवा आपण जे काही अर्पण करायचं म्हणजे दान, तप, यज्ञ जे काही करतो, तर किंवा जे काही आपली तपस्या आहे, ते सगळं कोणासाठी, श्रीकृष्णांना अर्पण करा. तर हे आपण अभ्यासलं होतं. आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांना आपण काय केलं पाहिजे, भजलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांना पूजा, त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. तर हा शेवटचा श्लोक आपण अभ्यासला होता. तर हे सगळं 9व्या अध्यायाचं सार होतं. म्हणजे थोडक्यात काय, की भगवान श्रीकृष्णांना आपण कशा पद्धतीने शरण गेलं पाहिजे, तर हे आपण अभ्यासलं होतं. मग आता अध्याय 10चा सारांश काय आहे, तर कृष्ण जे आहे, तर म्हणजे ते आपल्या सर्वांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे म्हणजे अचिंत्य म्हटलंय. मग आता त्यांचा उगम म्हणजे काय आहे, म्हणजे तर म्हणजे सर्वांचा उगम कोण आहे, तर कृष्ण आहे. तर हे कसं आपण समजून घेणार आहोत, तर ते त्यासाठी 10.1 ते 7 श्लोकामध्ये आपल्याला ते उलगडणार आहे. मग आता शुद्ध भक्ती आणि भगवद्गीतेचं सार काय आहे, तर ते आपल्याला 10.8 ते 11, त्याला चतुश्लोकी गीता म्हणतात. हा, तर भगवद्गीतेचा सार किंवा चतुश्लोकी, 4 श्लोकातच भगवद्गीतेचं या सार सामावलंय. तर ते 10.8 ते 10.11 हे श्लोक येणार आहेत. आणि मग अर्जुन आणि कृष्णाचं सर्वोच्च पद स्वीकारलं, म्हणजे इथं गुरु शिष्य परंपरा कशी स्थापित झाली ते आपण अभ्यासणार आहोत. आणि मग कृष्ण आणि त्यांच्या विभूतींचं वर्णन करतात, तर ते सगळं आपण अभ्यासणार आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, माताजी वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, सादर श्री प्रणाम. हा. 10.1. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करेन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाचलं माताजी. तर आता आपण समजून घेऊया, हा, की भगवान काय म्हणतात. आता इथे हा जो अध्याय आहे त्याचं नाव आधी समजून घेऊया. त्याचं नाव आहे विभूती योग. विभूती म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांची सगळी ऐश्वर्य, म्हणजे आपण म्हणतो ना, की हे सगळं भौतिकतेतलं माझं सगळं ऐश्वर्य कसं आहे पहा, आपली जे काही संपत्ती असते, जे काही ऐश्वर्य असतं, आपण दाखवतो ना अभिमानाने लोकांना. तर तसं भगवान श्रीकृष्णांचं सगळ्या ब्रह्मांडामध्ये, सगळ्या विश्वामध्ये सगळीकडे ऐश्वर्यच आहे, हे विखुरलेलं जे काय आहे ते भगवान श्रीकृष्णांचंच आहे, आपलं काहीच नाहीये. मग भगवान श्रीकृष्णांची ही जी ऐश्वर्य आहेत, विलक्षण ऐश्वर्य, म्हणजे ही कशी निर्माण झाली ही आपण कल्पनाच करू शकणार नाही. आपण सुरुवातीला भगवद्गीतेच्या अल्बर्ट आइन्स्टाईनची प्रतिक्रिया अभ्यासली पहा, पहिल्या अध्यायाची जेव्हा आपण सुरुवात करणार होतो, त्यावेळेला थोडीशी भगवद्गीतेची पार्श्वभूमी माहिती, श्रील प्रभुपादांचं चरित्र अभ्यासताना आपण गांधीजींचे विचार अभ्यासले आणि अल्बर्ट आइन्स्टाईनचं त्याच्याविषयीचं मत अभ्यासलं, तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात, की ह्या ब्रह्मांडाची रचना इतकी विलक्षण कशी केली आहे, हे मला म्हणजे आज देखील म्हणजे हे सगळं विलक्षण आणि असं अद्भुत वाटतं, असं म्हटलंय. म्हणजे हे काय आहे, सगळ्या सगळ्या विभूती विखुरलेल्या आहेत भगवान श्रीकृष्णांच्या. आणि विभूती म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांची विलक्षण
ऐश्वर. मग ती जाणून घेऊन श्रीकृष्णाशी आपला संबंध आपण कसा प्रस्थापित करायचा, तर हे सगळं आजच्या अध्यायात शिकणार आहोत. आणि ह्याचं सगळ्याचं म्हणजे ह्या सगळ्याचं गुपित किंवा रहस्य उलगडणार आहे आपल्याला या अध्यायात, की ही ऐश्वर्य जाणून आपल्याला त्याचा कसा उपयोग होणार आहे, आणि त्याद्वारे कृष्णाशी आपण कसे जोडले जाणार आणि कृष्णांच्या कृपेस कसे पात्र होणार, हेच आपण या अध्यायात शिकणार आहोत. मग आता भगवान काय म्हणतात, की अर्जुनाला तर ते काय म्हणतात, की तू माझा प्रिय मित्र आहेस पा. म्हणजे आता पुन्हा हे सांगतात, की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचा प्रिय मित्र सखा आहे, आणि त्याचं प्रेम आहे म्हणजे श्रीकृष्णांच्यावर अर्जुनाचं. आणि म्हणून तुझ्या हितासाठी मी तुला हे सगळं ज्ञान देतोय. म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांना शरण येतो आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये असतो, त्याचं त्याच्या म्हणजे मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विषयी प्रेम, असं विशुद्ध प्रेम म्हणजे, तर त्यावेळेला किंवा त्याच्या मनामध्ये कुठलाही मत्सर नाही आहे, किंवा भगवान श्रीकृष्णांचा तो द्वेष करत नाही. म्हणजे असे जे असतात लोक जे द्वेष करतात, मत्सर करतात, अभक्त असतात, असुरी प्रवृत्तीचे असतात, आपण अभ्यासला आतापर्यंत, मग अशा लोकांना भगवान कधीच ज्ञान देत नाही. मग असा जो आहे की जो भगवान श्रीकृष्णावर प्रेम करतो, त्यांचा मत्सर नाही करत, तर असा जो भक्त आहे भगवान श्रीकृष्णांचा, त्याच्या हितार्थ, त्याच्या कल्याणासाठी, म्हणजे पहा भगवान कसे कृपाळू दयाळू आहेत. आणि तर आणि त्याचे ते मित्र पण आहेत आणि गुरु पण आहेत. तर ते काय म्हणतात, मग तुला मी पूर्वी जे काही आतापर्यंत तू ज्ञान ग्रहण केलेस त्यापेक्षाही श्रेष्ठ ज्ञान मी सांगणार आहे. म्हणजे पहा, आता इथून पुढे पुढे असं सगळं सर्वश्रेष्ठ ज्ञान श्रीकृष्ण देत राहणार आहेत अर्जुनांना. आणि ते काय सांगतात, तर अर्जुन त्यास पात्र असा आहे. आणि कसा आहे, तर श्रीकृष्णावर त्याचं अत्यंतिक प्रेम आहे, तो भक्त आहे श्रीकृष्णांचा. आणि त्याद्वारे म्हणजे त्याचा जो भाव आणि प्रेम आहे हे पाहून भगवान श्रीकृष्ण त्याच्या हितार्थ हे सगळं ज्ञान असं देणार आहेत आजच्या अध्यायात, की पूर्वी सांगितलेल्या आतापर्यंतच्या ज्ञानापेक्षाही हे ज्ञान सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आहे. पहा, आता आपण समजून घेऊया की इथे श्रीकृष्णांनी आपले ह्या भूतलावर उपस्थित असताना 6 ऐश्वर्य प्रकट केली. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची 6 ऐश्वर्य कुठली, भगवान हा शब्द म्हणजे का आला, पराशर मुनींनी भगवान ही व्याख्या का केली आहे, तर ती आपण समजून घेऊया. की ज्याच्याकडे सर्वश्रेष्ठ जगातलं बळ आहे, तर किंवा सर्वश्रेष्ठ यश, सर्वश्रेष्ठ संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य, असं षड युक्त असे भगवान आहेत. म्हणून भगवान या शब्दाची व्याख्या काय, की ज्याच्याकडे हे 6 ऐश्वर्य आहेत. मग आता असे जे भगवान आहेत तर त्यांना पुरुषोत्तम म्हटलं जातं, किंवा पराशर मुनींसारख्या महर्षींनी त्यांना म्हणजे पुरुषोत्तम म्हणून त्यांचा स्वीकार केलाय सगळ्या ऋषी मुनींनी. मग आता श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ह्या सगळ्या ऐश्वर्यांचं आता आणि त्यांच्या कार्यांचं गोपनीय ज्ञान सांगणार आहेत. पा म्हणजे 7व्या अध्यायात आपण त्यांच्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसं कार्य करतात हे अभ्यासलं, हो की नाही. अंतरंगा शक्ती, बहिरंगा शक्ती, पुन्हा त्यांच्या 8 भौतिक शक्ती म्हणजे पंचमहाभूत, मन, बुद्धी, इंद्रिय, स्थूल आणि सूक्ष्म, असं सगळं आपण अभ्यासलंय, हो की नाही. मग आता अर्जुनाला या सगळ्या ऐश्वर्याचं ते वर्णन करणार आहेत. आणि मग दृढ निष्ठेने म्हणजे भक्तिभाव जो आहे तर तो स्थापित करण्याकरता म्हणजे आपण वेगवेगळ्या ज्या शक्ती आहेत तर त्या अभ्यासल्या. म्हणजे हे सगळं का अभ्यासलं, श्रीकृष्णाने आपल्याला का सांगितलं, तर त्याचं त्यामागचं काय रहस्य आहे, तर दृढ निष्ठेने भक्तिभाव आपल्या मनात स्थापित होण्यासाठी, म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या मनात स्थापित करण्यासाठी हे सगळं सांगतात. पहा, मग आता त्यांनी विविध शक्तींचं वर्णन केलं. मग आता अर्जुनाला विविध विभूती आणि ऐश्वर यांच्याविषयी सांगतात. म्हणजे जो भगवान श्रीकृष्णाविषयी श्रवण करतो जितक्या अधिक प्रमाणात, तितक्या अधिक प्रमाणात तो भक्ती सेवेमध्ये दृढ होतो. म्हणजे काय, की नेहमी आपण म्हणून काय करायला पाहिजे, भक्तांचा सत्संग करून भगवत कथा यांचं श्रवण करायला पाहिजे. त्यामुळे काय होईल, आपला भक्ती मार्गावरील श्रद्धा जी आहे तर ती काय होईल, दृढ होईल. पहा, मग ह्याच्यावरून आपण समजून घेऊया की म्हणजे जो कोणी अशा पद्धतीनं भगवत कथा ऐकतो, कृष्णाविषयी ऐकतो, तर तो जितकं जास्त ऐकतो तितकं तो जास्तीत जास्त सेवेमध्ये स्थिर होतो. म्हणजेच काय, जेवढी सेवा जास्त तेवढी श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या म्हणजे आध्यात्मिक जी कृपा आहे त्यांच्याद्वारे जी होत असते, म्हणजे आध्यात्मिक स्तरावर आपण उन्नत होत असतो. म्हणजे जी कृपादृष्टी आपल्याला मिळत असते ती कशी मिळते, तर आध्यात्मिक स्तरावर आपण उन्नत होतो. तर अशा पद्धतीनं म्हणजे भक्तांचा सत्संग केल्यामुळं किंवा भगवत कथा ऐकल्यामुळं आपल्या हृदयाची शुद्धी होऊन काय होत असते, आपण भक्तिमय सेवेमध्ये दृढ होत असते. मग आता अर्जुनाला म्हणजे जो आहे तर अशा पद्धतीने श्रीकृष्ण असं गोपनीय ज्ञान देणार आहेत. पहा, आणि ते का देणार आहेत, तो अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे त्याच्या हितासाठी हे ज्ञान देत आहेत. आता कसं देत आहेत, तर ते आपण सगळं आता अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया.
न मे विदुसुरगणाः प्रभवं न महर्षयः अहम् आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा माताजी वाचा. हा हा. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे. 10:3. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे समजून घेऊया. हा, श्रीकृष्ण काय म्हणतात, माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना पण कळत नाही, महर्षींना पण कळत नाही, पण सगळ्या प्रकारे सगळ्या देवतांचं महर्षींचं मूळ कोण आहे? श्रीकृष्ण आहेत. म्हणजे पहा, हा, श्रीकृष्ण स्वतः परमेश्वर आहेत. मग त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, ते सर्व कारणांचं कारण आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं श्रीकृष्ण काय म्हणतात, मी सगळ्या देवतांचं महर्षींचं आदी कारण आहे. मग अशा देवदेवता महर्षींना सुद्धा श्रीकृष्णांना जाणता आलेलं नाहीये बरं का. त्यांचं नाम स्वरूप हे सुद्धा त्यांना समजता आलेलं नाही. मग आपल्यासारखे सूक्ष्म ग्रह म्हणजे आपली पृथ्वी आहे, तो सूक्ष्म ग्रह कसा पहा, इतकी मोठी ब्रह्मांड आणि एकापेक्षा अनेक ब्रह्मांड भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केलीत. त्यापैकी एक म्हणजे छोटासा ठिपका त्या आकाशगंगेतला म्हणजे आपला एक पृथ्वी सूक्ष्म ग्रह आहे. आणि ह्या ग्रहावरचा आपल्यासारखा तथाकथित विद्वान म्हणजे आपल्याला काही फार ज्ञान नाहीये असा जर असेल तर ह्याच्याविषयी काय बोला, हो की नाही. म्हणजे काय की भगवान मानव सदृश रूपाने भौतिक पृथ्वी जी आहे म्हणजे भौतिक जे ब्रह्मांड आहे म्हणजे थोडक्यात पृथ्वी लोक त्याचा भाग आहे, तर इथे येतात आणि मग या भौतिक जगतामध्ये येतात आणि इथे असामान्य लीला कशासाठी करतात हे कोणालाच आजपर्यंत जाणता नाही आलेलं आहे. आणि म्हणून श्रीकृष्णांना म्हणजे समजण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तर तेव्हा ऋषीमुनींना देवदेवतांना सुद्धा त्यांना जाणता आलेलं नाही, समजता आलेलं नाही असं श्रीकृष्ण सांगतात. पहा, आणि मग आता आपण आपल्यासारख्या मनुष्यांनी आपण काय जाणलं पाहिजे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी केवळ विद्वत्ता ही पात्रता बिलकुलच असू शकत नाही. म्हणजे जर देव देवता महर्षी सुद्धा म्हणजे हे ज्ञानामध्ये स्थित आहेत आणि त्यांनी आपल्या उत्तम अशा दिव्य ज्ञानाद्वारे म्हणजे श्रीकृष्णांच्या कृपेनेच त्यांना हे ज्ञान मिळाले, त्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा त्यांना पूर्णतः कधी जाणता नाही आलं, ते अपयशी ठरले. आणि म्हणून भागवतात सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय श्रीकृष्णांच्या बद्दल की मोठमोठे देवदेवता सुद्धा भगवान श्रीकृष्णांना जाणायला असमर्थ आहेत. आता आपलं पहा कसं होतंय, हा, की आपली इंद्रिय कशी आहेत? अपूर्ण आहेत, बरोबर. आपली इंद्रिय कशी आहेत? तर भौतिक आहेत बरं का. आणि मग आपल्या इंद्रियांच्या भरपूर आपण अशी पराकाष्ठा केली, पराकाष्ठेचा प्रयत्न केला आणि आपल्या इंद्रिय जी आहेत त्याची इतकी पराकाष्ठेचा आपण प्रयत्न करून तर्क समजा केले आणि भौतिक प्रकृतीच्या म्हणजे जी गोष्ट 3 गुणांनी प्रकटच होत नाही, म्हणजे मग तिथे आपण इंद्रियांची इतकी पराकाष्ठा आपण केली आणि आपण निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला, पण जी गोष्ट पूर्णतः आध्यात्मिक आहे, भगवान पूर्णतः आध्यात्मिक आहे, मग ती गोष्ट आपल्याला आपली अपुरी इंद्रिय आणि त्यांची अगदी पराकाष्ठा केली आणि आपलं भौतिक शरीर यांनी आपल्याला कधी जाणता येईल का भगवान श्रीकृष्णांना की जी गोष्ट पूर्णतः आध्यात्मिक आहे, म्हणजे आपल्या मन बुद्धी विचार यांच्या पलीकडे आहेत भगवान, अचिंत्य आहेत अशा पद्धतीने. मग तर्क वितर्क करून आपल्याला जाणता येईल का? किंवा आपली विद्वत्ता पदव्या ह्या भौतिक जगातल्या ह्याच्यामुळे जाणता येईल का? बिलकुल नाही. म्हणजे भगवान असे अचिंत्य आहेत, आपल्या कल्पना विचारशक्तीच्या पलीकडे आहेत भगवान. मग आता हा भाग समजून घेऊया आपण की मग अशा मूर्खपणाच्या तर्काने आपल्याला श्रीकृष्णांना कधी समजताच येणार नाही किंवा अशा कल्पना करून तर्क करून. आणि ज्याला कुणाला श्रीकृष्णांना जाणायचंय त्यांनी काय केलं पाहिजे? श्रीकृष्णांना समजून घेतलं पाहिजे की ते श्रीकृष्ण म्हणजेच काय? पुरुषोत्तम भगवान आहेत, श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत, हे सत्य पहिल्यांदा आपण जाणलं पाहिजे. आणि मग दुसरं सत्य काय आहे की जरी मनुष्य आपल्यासारखा म्हणजे भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नसला तरी सुद्धा भगवान कसे आहेत? सच्चिदानंद स्वरूप आहेत, हो की नाही. मग श्रीकृष्णांना अशा म्हणजे जे सच्चिदानंद आहेत त्यांना आपण श्रीमद भागवतातून किंवा भगवद्गीतेतल्या उपदेशातून त्यांचं अध्ययन करून वस्तुतः जाणू शकतो. म्हणजे पहा, श्रीकृष्णांना जाणण्याचं इथं रहस्य सांगितले, सगळ्यांनी लक्षात ठेवा. 10.2 श्रीकृष्णांना आपण कसं जाणू शकतो? तर श्रीकृष्णांना आपण भगवद्गीतेतील आणि भागवतातील जे काही उपदेश आहेत त्यांचं अध्ययन करून ते जाणून घेऊन वस्तुतः किंवा तत्वतः जाणू शकतो. पहा म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर
त्यांच्याविषयी आपल्याला जर जाणायचं असेल तर आपण तितके शुद्ध असायला हवेत, हो की नाही. आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी कसे आहोत तर बांधलेले आहोत. मग त्या दिव्य अवस्थेची म्हणजे आपण त्या आध्यात्मिक स्वरूप स्थितीला आपण पोहोचलो, म्हणजेच आपण कसे बनलो, शुद्ध बनलो, प्रकृतीच्या 3 गुणांपासून आपण मुक्त झालो, तर तेव्हाच आपल्याला श्रीकृष्णाला जाणता येईल. अन्यथा अशा म्हणजे अनेक लोक आहेत की जे श्रीकृष्णांची स्वरूप स्थिती जाणू नाही शकत, आणि म्हणून तर्कानी बुद्धीनी असे ज्ञानी लोक जे आहेत तर ते प्रयत्न करतात श्रीकृष्णांना जाणण्याची. मग आता अशा ज्ञानी लोकांवर कृपा करायला श्रीकृष्ण काय होतात, आपली अहिर्तुकी कृपा, म्हणजे आपण कशाला पात्र नसू असं असं कोणतंही कारण नाही की ज्यामुळे श्रीकृष्णांची कृपा व्हायला आपण पात्र आहोत, तरी देखील श्रीकृष्ण अवतरित होतात पहा आपल्यासारख्या लोकांसाठी. आणि मग आपल्यासारख्या लोकांसाठी ते असाधारण लीला करतात. पण आता काय होतं, मायाशक्तीमुळे आपल्यासारखे जे मोहग्रस्त झालेले असतात, प्रभावित झालेले असतात लोक, म्हणजे सगळे आलो आपण ह्या प्रकृतीच्या 3 गुणांनी जे मोहग्रस्त झाले असतात किंवा मायाशक्तीच्या प्रभावामुळे प्रभावित झालेले म्हणू आपण, दोन्हीचा अर्थ एकच. तर असे जे असतात तर त्यांना असे लोक तर्कच काढतात की भगवान आहेत की नाही, आणि मग अशा लोकांना वाटतं की निर्विशेष ब्रह्म म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णांचा जो आत्मसाक्षात्कार आहे तर त्याचा पहिला टप्पा म्हणजे भगवान म्हणजे प्रकाश, म्हणजे जसं नवसाधक आहे त्याला विचारलं आपण की दिवस आहे की रात्र आहे सांग, मग खिडकीतनं पाहून तो सांगतो की दिवस आहे, हो की नाही, म्हणजेच काय, ते सूर्य आहे. मग तसं भगवान आहेत कसं, प्रकाश किरणांच्या स्वरूपात, असं एवढंच नवसाधकाचा टप्पा असतो. मग त्यांना तेवढंच समजतं की भगवान म्हणजे निर्विशेष ब्रह्म आहे. पण जे भगवान श्रीकृष्णांना पूर्ण शरण गेलेले असतात तेच केवळ श्रीकृष्णांच्याच कृपेमुळं श्रीकृष्णांना जाणू शकतात की हे असाधारण लीला करणारे, मानवी शरीर घेऊन आलेले किंवा धारण करणारे हे दुसरे तिसरे कोणी नसून हे भगवान स्वयं श्रीकृष्णच आहेत, हे पुरुषोत्तम भगवानच आहेत, हे खरा भक्तच जाणतो पहा. आणि त्या तो कशामुळे जाणतो, तर श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच, त्याची श्रद्धा आणि भक्तीमुळं तो तात्काळ श्रीकृष्णांना शरण जातो. आणि त्यांच्या कृपेमुळं, अहिर्तुकी कृपा म्हटलंय, म्हणजे आपली एवढी पात्रता पण नाही की श्रीकृष्णाने आपल्यावर कृपा करावी, पण त्यांच्या तरी देखील भगवान इतके दयाळू कृपाळू आहेत की त्यांच्या कृपेमुळं श्रीकृष्णाविषयीचं आपल्याला ज्ञान होतं, आणि म्हणून भक्ता व्यतिरिक्त इतर कुणीही कृष्णांना जाणू शकत नाही. मग हे सगळं सत्य आहे. तर हे जे आहे श्रीकृष्णांविषयीचं हे ऋषी महर्षी यांनी जाणले, देवदेवतांनी जाणले, आणि महर्षी या सगळ्या सत्याचा स्वीकार करतात पहा. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की महर्षींना किंवा देवदेवतांना देखील कळत नाही की भगवान यांचं स्वरूप किंवा उत्पत्ती ऐश्वर्य जे आहे ते कसं आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात की ह्या सर्वांचं मूळही मीच आहे. आता सगळ्या मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य असतो तर तो अजन्मा अनादी, म्हणजे असे कोण आहेत भगवान, आणि सगळ्या जगताचे स्वामी असे कोण आहेत भगवान, तर त्यांना जाणतो त्यावेळेला तो सगळ्या पापातून मुक्त होतो. म्हणजे काय की असा जो मनुष्य असतो, म्हणजे आपण 7.3 मध्ये अभ्यासले पहा, मनुष्यानाम सहस्त्रेषु कश्चित जयति सिद्धये, म्हणजे आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर जो उन्नत व्हायचा प्रयत्न करत असतो, मग असे मनुष्य काही साधारण नसतात. म्हणजे आध्यात्मिक साक्षात्काराचं ज्ञान नसलेले लक्षावधी लोक असतात, त्या मनुष्यांमध्ये हे श्रेष्ठ असतात. म्हणजे काय म्हटले, मनुष्यानाम सहस्त्रेषु. मग आता आध्यात्मिक स्वरूप वास्तविकपणे आपलं काय आहे हे जे जाणण्याचा प्रयत्न करतो, मग त्याला कळतं की भगवान श्रीकृष्ण हेच आपले स्वामी आहेत, पुरुषोत्तम भगवान हे प्रत्येक वस्तूंचे स्वामी अजन्म आहेत, म्हणजे असे म्हणजे ज्यांना जन्म नाही मृत्यू नाही असे एक अजन्म आहेत, आदिपुरुष आहेत. हा, तर असे जे भगवान श्रीकृष्णांचं मूळ स्वरूप आहे, दिव्य स्वरूप, त्याला हा जो व्यक्ती आहे तो जाणतो. आणि त्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर तो काय होतो, यशस्वी होतो. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या विषयीचं त्याला ज्ञान जेव्हा होतं ह्या परमस्थितीचं, ते परमस्थिती म्हणजे श्रीकृष्णांची अशी स्थिती की ते दिव्य आहेत, परम परमेश्वर आहेत, हे सगळं सगळं त्यांचं दिव्य कर्म कसं आहे हे सगळं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणले श्रीकृष्णांच्या परमस्थितीचं ज्ञान होणं. मग तेव्हा काय होतं, सगळ्या पापापासून तो व्यक्ती मुक्त होतो पहा. म्हणजे केवढे मोठे लाभ आहेत पहा, जेव्हा श्रीकृष्णाविषयी आपण फक्त जाणतो, आता जाणून घेतलं ना हे सगळं की श्रीकृष्णच अजन्मा अनादी सगळ्या जगाचे स्वामी आहेत असं जाणतो जो कोणी व्यक्ती, आणि त्याला शरण तर तो जातोच मग, पण जेव्हा जाणतो केवळ तेव्हा केवळ तो सगळ्या पापापासून मुक्त होतो पहा. मग हे श्रीकृष्णांना जाणण्याचे फायदे आहेत. मग असा जो असतो तो मोहरहित मनुष्य असतो आणि तो आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होतो. आता इथे चित्रात पहा सगळे देव देवता जे आहेत तर ते जेव्हा देवकी माता ज्या होत्या तर त्या
म्हणजे जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म होणार होता आणि त्या गर्भिणी होत्या त्यावेळेला सगळे देवदेवतांना माहित होतं की भगवान कृष्ण आता अवतार घेणार आहेत. मग ते त्यांना पाहायला यायचे पहा. म्हणजे गोकुळामध्ये सुद्धा ना सगळे देवदेवता वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या अशा स्वरूपामध्ये किंवा वेगवेगळ्या वेशभूषा करून म्हणजे वेषांतर करून सतत त्यांचं नंदबाबांच्या घरी येणं जाणं असायचं भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी पहा. अशा पद्धतीनं देवदेवतांनी हे जाणलं होतं आणि त्यामुळे ते सतत देवकी माता जे आहेत तर त्यांना पाहण्यासाठी म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते आता अवतरणार आहेत म्हणून येत असत पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. सप्तर्षिगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात. आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हा मग आता सप्तर्षी म्हणजे 7 ऋषी, मग त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी म्हणजे काय तर 4 कुमार म्हणजे कोण ते कोण आहेत तर त्यांची नावं पहा म्हणजे सनंद, सनक, सनातन आणि सनत कुमार. तर हे जे 4 आहेत तर हे 4 कुमार. आणि मग जे प्रजापती आहेत म्हणजे जे प्रजापती आहेत तर ह्या सगळ्या 25 जे महर्षी आहेत म्हणजे या सगळ्यांना काय म्हटलंय तर सर्व जीवांचे प्रजापती म्हणजे याच्यात 14 मनु आले. या सगळ्यांना मिळून काय म्हटलंय मानव जातीचे प्रजापती. मग हे सगळे जे आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या मनापासून निर्माण झाले. म्हणजे काय की 25 महर्षींना ह्या सगळ्या ब्रह्मांडातील जे काही म्हणजे असंख्य ब्रह्मांड आहेत आणि मग त्या असंख्य ब्रह्मांड आहेत तर त्यामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि ह्या असंख्य जे ग्रहलोक आहेत त्या प्रत्येक ग्रहलोकामध्ये अशा वैविध्यपूर्ण अशा वैशिष्ट्यपूर्ण योनी आहेत. मग ती सगळी निर्मिती कोणाला केली ह्या प्रजापतींनी केली. मग आता ह्यामध्ये आपण समजून घ्या की ब्रह्मा जी आहेत तर ते भगवान श्रीकृष्णांच्या हिरण्यगर्भ नावाच्या शक्तीने निर्माण झाले पहा. म्हणजे बाकी सगळ्या ह्या म्हणजे जे काही योनी आहेत आणि जे काही शरीर आहेत त्यांचा जन्म या 25 प्रजापतींपासून होता. मग ब्रह्मदेव जे आहेत तर ते जे आहेत तर त्यांनी 1 सहस्त्र वर्ष इतकी तपश्चर्या केली आणि कृष्णांच्या कृपेमुळे सृष्टीची निर्मिती कशी करायची हे ज्ञान त्यांना मिळालं. आणि मग ब्रह्मदेवांपासून सनक, सनंद, सनातन, सनत कुमार आणि नंतर रुद्र आणि नंतर सप्तर्षी प्रकट झाले. आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या शक्तीपासून सर्व ब्राह्मण आणि क्षत्रियांची निर्मिती झाली पहा. म्हणजे उत्पत्ती म्हणू आपण झाली. उत्पत्ती आणि निर्मिती यामध्ये फरक आहे. तर उत्पत्ती झाली म्हणजे सर्वात पहिल्यांदा ते उत्पन्न झाले. आणि मग ब्रह्मदेवानं काय म्हटलं जातं पितामह म्हणजे आपली सगळ्यांची निर्मिती कोण करतात ब्रह्मदेव. आपल्या सृष्टीची निर्मिती आपल्या सगळ्या जीव योनी शरीर ही भौतिक प्रकृतीची निर्मिती कोण करतात ब्रह्मदेव. आणि श्रीकृष्णांना काय म्हटले प्रपितामह म्हणजे काय तर ब्रह्माजी त्यांचे आदिपुत्र आणि म्हणून आपले पितामह ब्रह्माजी तर त्यांचे प्रपितामह म्हणजे आजोबा म्हणजे श्रीकृष्ण. अशा पद्धतीनं हा उल्लेख आहे पहा. मग आता इथे चित्रात पहा हा सगळ्यांनी म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी काय केलं तर म्हणजे श्रीकृष्णाचं योगैश्वर्य कसं आहे पहा. तर त्यांनी आपल्या 16,108 राण्यांसाठी द्वारका नगरी बसवली होती. तर तिथे पहा हे जे नारद मुली आहेत ते भ्रमण करत एकदा आले आणि त्यांनी काय पाहिलं म्हणजे भागवतात ही कथा आहे. तर भगवान कसे अचिंत्य योगेश्वर्य नियुक्त आहेत पहा आपण कल्पनाच करू शकत नाही. तर ह्या 16,108 राण्यांसाठी तितकेच महाल त्यांनी बांधले होते आणि त्या प्रत्येक महालामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांनी विस्तार केलेला होता. म्हणजे जेवढे महाल जेवढ्या राण्या तेवढे भगवान श्रीकृष्णांनी स्वतःला विस्तारित केलं होतं. आणि प्रत्येक महालामध्ये एका ठिकाणी भगवान गृहस्थाश्रमातली कर्तव्य कर्म करतात, एका ठिकाणी मुलांशी खेळतात, एका ठिकाणी आपल्या पत्नीशी म्हणजे चर्चा करतात, एका ठिकाणी एका मुलाचा उपनयन संस्कार करतात. अशा पद्धतीने एका ठिकाणी बलरामजींशी बोलतात. अशा पद्धतीने भगवान जे आहेत तर त्यांना नारद मुनींनी पाहिलं पहा. म्हणजे आपण कल्पना करू शकतो का की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं जे अचिंत्य योगाश्वर आहे ते कसं असू शकेल. म्हणजे पहा आजच्या युगामध्ये कोण म्हटलं की मी म्हणजे परमेश्वराचा अवतार आहे कृष्णाचा अवतार तर ते असे महाल निर्माण करू शकतील का आणि स्वतःला विस्तारित करू शकतील का. आपण त्यांना विचारायचं मग असं तुम्ही करू शकता का हो की नाही. अशा पद्धतीने आजच्या ढोंगी युगामध्ये पापी लोकांच्या युगामध्ये कलियुगाला असं म्हटलं जातं बरं का. हा टीकेचा भाग नाही पण कलियुगाबद्दल असं भाकीत आहे. तर अशा युगामध्ये जर कुणी भोंदू म्हणजे जर आपल्या स्वतःला कृष्णाचा अवतार समजत असेल तर त्यांना आपण विचारायचं की असं तुम्ही कृष्णांसारखं ऐश्वर्य निर्माण करू शकता का. मग ते निरुत्तरित होतील पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग त्याची वाचूया. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकल्पेन योगेन
युज्यते नात्र संशयः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. हा, आता हे फार महत्वाचा श्लोक आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवूया हा. की आता भगवान श्रीकृष्णाविषयीचं ज्ञान म्हणजे काय, तर आध्यात्मिक सिद्धीचं परमोच्च शिखर आपण म्हणूया, असं म्हणूया. त्यांचं ज्ञान प्राप्त होणं दिव्य, त्यांच्याविषयीचं आपण हे सगळं जाणून घेतो. पण आता एक भाग आपण असा पण समजून घेऊया हा, की मनुष्याला आपल्यासारख्या भगवान श्रीकृष्णाची अशी सगळी विविध ऐश्वर्य माहितीच नाहीये. म्हणजे आणि मग आता जोपर्यंत आपल्याला असं काही माहित नाहीये ऐश्वर्याविषयी श्रीकृष्णांच्या, तोपर्यंत आपण भक्तिमय सेवेमध्ये असे संलग्न होऊ का, किंवा पूर्णतः समर्पित होऊ का, तर बिलकुल नाही. मग आता सामान्य लोकांना म्हणजे आपल्यासारख्यांना एवढंच माहित असतं की परमेश्वर महान आहेत, हो की नाही, सर्वश्रेष्ठ आहेत ते. पण ते सर्वश्रेष्ठ आहेत तरी कसे, म्हणजे त्यांचं सर्वश्रेष्ठत्व म्हणजे काय, आणि परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहेत म्हणजे कसे, तर हे आपल्याला कुठे माहिती असतं, म्हणजे आपण हे जाणलेलंच नसतं. मग तेच आता आपण समजून घेणार आहोत. तर परमेश्वर कसा सर्वश्रेष्ठ आहे पहा. जर मनुष्याला आपल्यासारखे कळालं की परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे, त्यानं प्रत्यक्ष पाहिलं, तर नक्कीच तो भगवान श्रीकृष्णांना अगदी सहज शरण जाईल आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला सुरुवात करेल पहा. मग आता जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांचे ऐश्वर्य त्यांना तत्वतः जाणतो, तेव्हा त्याला शरण जाण्याविसून म्हणजे त्याला शरण जाण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय, म्हणजे असा मनामध्ये कुठलाही विकल्प आपण म्हणतो ना, म्हणजे शंका कुशंका बिलकुल राहत नाही. म्हणून भगवान जे आहे तर त्यांच्याविषयी हे सगळं आपण जेव्हा ज्ञान घेतो श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून, तर त्यावेळेला काय होतं, तर त्याच्या मनात कुठलाही शंका कुशंका किंवा विकल्प काही काही राहत नाही. म्हणून असे लोक म्हणजे तत्वता ज्ञान जे आहे श्रीकृष्णाविषयीचं ते कुठून घेतात, तर श्रीमद भागवत किंवा भगवद्गीतेतून आपल्याला अशा तत्सम शास्त्रातूनच श्रीकृष्णांना जाणता येऊ शकेल का. कुणी म्हणेल मला श्रीकृष्णांचा अंश आहे, मी म्हणजे अवतार आहे, क्षमा असावी, आणि मला मी असा आहे मी तसा आहे, बिलकुल नाही. आपण श्रीकृष्णांना कुठून जाणू शकतो, केवळ आणि केवळ श्रीमद भागवत आणि भगवद्गीतेतल्या अशा उपदेशातून, त्या शास्त्रांच्या माध्यमातूनच जाणता येईल पहा. मग आता भगवान काय करतात, या ब्रह्मांडाच्या संचलनासाठी सगळ्या लोकांमध्ये देवदेवता त्यांच्या सेवेसाठी नियुक्त करतात. मग त्यामध्ये ब्रह्मदेव, शंकर, चतुष्कुमार, प्रजापती हे सगळं आपण अभ्यासलं. मग आता हे सगळे जे आहेत, तर हे सगळे कृष्णांपासून निर्माण झाले. आणि मग भगवान कृष्ण हे ह्या सगळ्यांचे मूळ पूर्वज, म्हणजे आता सगळे आपले जे पूर्वज किंवा ह्यांचे पूर्वज, म्हणजे हे सगळ्यांचे मूळ पूर्वज कोण, भगवान श्रीकृष्ण. मग आता भगवान श्रीकृष्णांच्या ऐश्वर्यापैकी ही सगळी काही ऐश्वर्य आहेत की मनुष्याला त्याच्याविषयी दृढ विश्वास होतो जेव्हा, तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि तो पूर्णतः म्हणजे निसंदेह होऊन, म्हणजे काय की पूर्ण विश्वास टाकून, म्हणजे मनात कुठली शंका राहत नाही, श्रीकृष्णाचा स्वीकार करतो. आणि जेव्हा अशा पद्धतीनं दृढ विश्वासाने श्रद्धेने तो स्वीकार करतो, तेव्हाच तो भक्तिमय सेवेमध्ये काय होतो, युक्त होतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या प्रेममय भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत होण्यासाठी हे सगळं सविस्तर सखोल ज्ञान आपल्याला आवश्यक आहे पहा. म्हणजे श्रीकृष्ण कसे महान आहेत हे जाणून घ्यायला आपण बिलकुल म्हणजे पाठीपुढे करू नये किंवा दुर्लक्ष करू नये. कारण श्रीकृष्णांचा महिमा आपण जर जाणला, तर त्यामुळे आपण भक्तिमय सेवा करायचा निश्चय निर्माण करतो. आता तो कसा, ते पुढच्या श्लोकात आपण समजून घेणार आहोत. आता चित्रात पहा हा, की इथे म्हणजे भगवान त्यामुळे काय म्हणतात, अनन्य भक्तीने, म्हणजे मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता, सो विकल्पेन म्हटले, म्हणजे मनात कुठलाही विकल्प न बाळगता, शंका न बाळगता तो पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तियोगामध्ये दृढ होतो. मग आता ह्या चित्रात पहा हा, इथे इथे जेव्हा भगवान श्रीकृष्ण आहेत ते आणि बलराम जे आहेत, त्यांना अक्रूर जे आहेत त्यांचे काका, ते न्यायला आले मथुरेला. मग ते जेव्हा आले तेव्हा रथातून ते उतरले, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना म्हणजे पाहून हा, हे तिथले जे मथुरेतले लोक आहेत, तर हे सगळे हा, म्हणजे ह्या पहा हे महाल आहेत, तर ह्याच्या गच्चीमध्ये या स्त्रिया उभ्या आहेत, हे सगळे त्यांचा म्हणजे जे सुंदर रूप आहे ते पाहून त्यांना पाहण्यासाठी सगळे लोक आलेले होते पहा. मग ते जेव्हा आले तिथं, तेव्हा एक ब्राह्मण आला.
मग त्यांना त्यांचं सुंदर रूप पाहून त्यांना म्हणजे अभिषेक केला. मग म्हणजे त्यांच्या चरण कमलांशी अभिषेक केला. असं सुंदर रूप होतं त्यांचं. मग त्यांचं सुंदर रूप आणि त्यांच्या गळ्यात असलेल्या फुलमालांचा सुगंध पाहून सगळे लोक असे आकर्षित होत होते. असे श्याम सुंदर असं विलोभनीय रूप होतं पहा. मग म्हणजे एक जो होता सगळे वस्त्र पुरवणारा होता, त्यांनी सुंदर सुंदर कपडे दिले त्यांना. मग त्यांना आसन दिलं बसायला. आणि त्यांच्या गळ्यामध्ये एका म्हणजे जो फुल विक्रेता होता किंवा हार तयार करणारा, त्यांनी हार तयार केले आणि भगवान श्रीकृष्णांच्या आणि बलरामजींच्या गळ्यामध्ये सुंदर सुंदर माळा घातल्या पहा. म्हणजे असं भगवान श्रीकृष्णांचं सुंदर विलोभनीय रूप होतं की ज्याच्याकडे म्हणजे सगळे लोक आकर्षित होत ते पहा. इथे चित्रात दाखवलंय. म्हणजेच काय की भगवान यांना जेव्हा जाणतो एखादा व्यक्ती आणि म्हणजे त्यांच्याविषयी त्यांच्या ऐश्वर्याविषयी जाणतो. आता षडऐश्वर्यांपैकी असं त्यांचं सौंदर्य हे पण एक काय सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य आहे, हो की नाही? मग त्या एका ऐश्वर्याकडे इतके लोक सगळे आकर्षित झालेत पहा. म्हणजे उरलेल्या 5 ऐश्वर्यामुळे किती आकर्षित होतील पहा. मग असं भगवान श्रीकृष्णांमध्ये आकर्षण आहे पहा. कृष्ण म्हणजेच आकर्षण, अशी ती शक्ती आहे. आणि भक्ती काय? कृष्ण आकर्षण आहे, आपल्याला कृष्णांपर्यंत पोहोचवते. मग असं श्रीकृष्णांचं स्वागत झालं होतं पहा. आणि म्हणजे आणि याद्वारे आपण समजू शकतो की जो कोणी कृष्णांना अशा पद्धतीनं त्यांची ऐश्वर्य योगशक्ती वेगवेगळ्या जाणतो, तर त्यावेळेला त्याच्या मनात कुठलाही विकल्प राहत नाही आणि तो पूर्णतः त्यांना शरण जातो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो. मग आता पुढे जाऊ. हा त्याची पुढची स्लाइड, 11वी स्लाइड. एतां विभूतिं एक मिनिट सॉरी त्याची पुढे 11वी स्लाइड. हा. जी अहं सर्वस्य प्रभवः मत्ते सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग भगवान काय म्हणतात? अहम सर्वस्य प्रभो, मी ह्या सगळ्या प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचं उत्पत्ती करताय. मी स्वामी आहे. सगळं काही माझ्यापासून उद्भवतं, निर्माण होतं. मग हा कुणी जो बुद्धिमान मनुष्य जाणतो, काय म्हणले? मा बुधा भाव समन्विता. तर काय म्हणजे इथे आपण समजून घेऊया की ह्या बुधा शब्दाचा अर्थ काय? की बुद्धिमान. आणि भव समन्विता म्हणजे अंतःकरणपूर्वक, म्हणजे असं ध्यानपूर्वक जो जाणतो, तर तो काय करतो? म्हणजे पूर्णपणे असा जो बुद्धिमान मनुष्य आहे तो जाणतो हे. आणि भक्तिभावाने काय होतं? भक्तिभावाने श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतो. म्हणजे अंतःकरणपूर्वक मला भजतो. भजणे म्हणजे काय? नवविधा भक्ती करणे, भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करणे. आता 10.8 पासून 10.11 पर्यंत चतुश्लोकी गीता सुरू होते. हे 4 श्लोक अत्यंत महत्वाचे, सगळ्यांनी लक्षात ठेवूया. चतुश्लोकी गीता म्हणतात. म्हणजे सगळ्या 18 भगवद्गीतेच्या अध्यायांचं सार या 4 श्लोकामध्ये सामावलेलं आहे. म्हणजे जो कोणी आपल्यासारखा भौतिक आध्यात्मिक जगतामध्ये जे भगवान आहेत तेच उत्पत्ती करतायत हा जाणेल, सगळं काही भगवान श्रीकृष्णांच्या पासून आहे, उद्भवतंय, हे जाणेल, तो काय करेल? असा जो बुद्धिमान मनुष्य आहे तो भगवान श्रीकृष्णांना पूर्णतः जाणून, म्हणजे त्यांच्याविषयी ज्ञान घेतलं त्यानं बुद्धीने, आणि त्यानं मग काय केलं? तत्क्षणी त्यांनी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये तो संलग्न झाला. नवविध भक्ती करून त्यांनी अंतःकरणपूर्वक त्यांची सेवा करायचा प्रयत्न सुरू केला. हा पहिला श्लोक. आता दुसरा आपण पुढे जाऊ. हा त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा. मच्चित्ता मद्गत प्राणः बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान आणि आनंद मिळतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. कुमुद माताजी खूप सुंदर श्लोक वाचतात आणि मंजिरी माताजी खूप छान अर्थ वाचतात. हरी बोल. खूप खूप हरी कृतज्ञता. बोल. हरी बोल. हरी बोल. सर्व हरे आनंद येतोय, कृष्ण. आनंद येतोय. कृष्ण माताजी कृपा. धन्यवाद. कृष्ण कृपा.
आनंद Yes, येतो खूप. तर आता yes. आणि श्लोक ही सुंदर आहे, म्हणजे तोच श्लोक आहे की जो पूरक आहे ह्या माझ्या भावांना. आणि तुम्ही खूप छान सेवा देतात दोघी. तर इथे काय म्हटलंय की माझा जो शुद्ध भक्त आहे, म्हणजे असा जो भक्त आहे बुद्धिमान, की जो जाणतो भगवान श्रीकृष्णांचं स्वरूप आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्वतःला समर्पित करतो, तर अशा शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. म्हणजे काय, तर असा शुद्ध भक्त असतो तो भगवान श्रीकृष्णांचा सतत विचार करतो आणि त्याचं सगळं जीवन भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये समर्पित करतो. आणि मग त्याला असे कोणी जर भेटले जे आस्तिक आहेत, भगवान श्रीकृष्णाविषयी श्रद्धा आहे, त्यांना पण तो ते ज्ञान देतो. म्हणजे असे जे भक्त भेटतात ते एकमेकांना काय देतात, भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं ज्ञान देतात एकमेकांना. त्यांच्या कथा, लीला, नाम, रूप, गुण यांच्याविषयी ते चर्चा करतात, एकमेकांना ज्ञान देतात. आणि श्रीकृष्णांच्या विषयी बोलण्यातून ते काय करतात, एकमेकांना आनंद आणि समाधान देतात. म्हणजे त्याच्यासाठी काय म्हणलंय, तर कथयंतश्च मा नित्यम तुष्यंती च रमंती च. म्हणजे काय, की ते अशा आनंदामध्ये रमतात, एकमेकांना ज्ञान देण्यात, एकमेकांना श्रीकृष्णांच्या कथा, लीला, यश, म्हणजे त्या यशाच्या गाथा श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या, हो की नाही, नाम, गुण, रूप ह्याच्याविषयी सांगण्यामध्ये. आणि त्यामुळे ते स्वतःही आनंद घेतातच, पण त्याचबरोबर इतरांनाही समाधान, आनंद देतात. जसं मी आता म्हणाले, या भावाला पूरकच होतं पहा आता, हो की नाही. माताजींनी खूप छान श्लोक वाचला आणि माताजींनी खूप छान अर्थ वाचला. त्यांनीही आनंद घेतला, मी आनंद घेतला. मग असे भक्त करतात, म्हणजे विचारांचं आणि आनंदाचं आदान प्रदान कसं होतं, भक्तामध्ये स्वतःही आनंदी होतात आणि इतरांनाही देतात. असंच दुसरे उदाहरण आपल्या श्रील प्रभुपादांचं. त्यांनी काय केलं, कृष्ण भक्तीचं विज्ञान आहे ते आपल्या परदेशात जाऊन वेगवेगळे, म्हणजे आपले बांधवच आहेत ते, म्हणजे आपले वसुदैव कुटुंबकम म्हटलंय, म्हणजे कृष्णांचं हे सगळं कुटुंब आहे, कृष्णांची संपत्ती आहे, हो की नाही. मग आपल्या सगळ्या बांधवांना परदेशातल्या जाऊन त्यांनी इंग्लिश भाषेमध्ये कृष्ण भक्तीचं विज्ञान सांगितलं, हरिकृष्ण महामंत्राचा जप करायला शिकवला आणि त्यांना भगवत भक्तीमध्ये काय केलं, तर प्रगत केलं आणि त्यांना आनंद आणि समाधान दिला. आणि त्यांना कितीतरी लोकांना त्यांनी काय केलं, म्हणजे दीक्षित केलं, शिष्य बनवलं, अनुयायी बनले, म्हणजे संकीर्तन करायला शिकवलं. पहा ते कसे नाचतात, गातात, म्हणजे श्रील प्रभुपाद यांच्या बरोबर संकीर्तनात दंग आहेत पहा. म्हणजेच काय, असे भक्त असतात ते स्वतःला समर्पित करतातच, स्वतःचं जीवन, जसं श्रील प्रभुपादांना प्रभुपाद यांनी केलं. आणि त्याचबरोबर ते इतरांना पण आनंद आणि समाधान देतात श्रीकृष्णांच्या बद्दल बोलून. असे भक्तांचं जीवन असतं, असे जे असतात ते शुद्ध भक्त असतात. आता पुढे जाऊ आपण. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम् उपयान्ति ते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग काय म्हणतात, तेशाम सतत युक्तानाम, म्हणजे जे कोणी, म्हणजे सतत भजताम प्रीतीपूर्वकम. भजने म्हणजे काय, तर नवविधा भक्ती असं आपण घेऊ. म्हणजे त्याचा अर्थ भजने, वर्शिप म्हणजे पूजा करणे, ते डेमिगॉड्स देवतांची पूजा जी असते त्याला वर्शिप म्हटलं जातं. पण भजने म्हणजे काय, नवविधा भक्ती आली त्याच्यामध्ये, सगळ्या 9 प्रकार, विविध 9 अंगांनी आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं, त्याला म्हणायचं भजता प्रीतीपूर्वकम, प्रेमानी, म्हणजे प्रेमाचे अंजनानी, भक्तीच्या नेत्रांनी जो कोणी अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, त्याला भगवान काय करतात, ददामी बुद्धी योगमत. म्हणजे काय, की त्याला जे काही आवश्यक आहे ते सगळं, जे ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णांना जाणण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी, ते सगळं ज्ञान भगवान श्रीकृष्ण ते देतात. आणि अशा पद्धतीने जे समर्पित असतात भगवान श्रीकृष्णांच्या विषयी, अत्यंत प्रेमाने त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात, तर त्यांना भगवान काय म्हणतात, त्यांना सगळं आवश्यक ते ज्ञान देऊन भक्ती मार्गावर उन्नत करून भगवत धामाला ते बोलवून घेतात. किंवा असे जे आहेत तर त्यांना मी खात्रीपूर्वक सांगतो, समज देतो, थोडा ट्रान्सलेशन एरर आहे, तर म्हणजे अशा लोकांना मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो, थोडक्यात असं म्हणायचं भगवान श्रीकृष्णांना, की ते माझ्यापर्यंत येऊ शकतात, म्हणजेच काय, श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतात किंवा भगवत धामाची प्राप्ती करू शकतात. म्हणजे तर आता इथे चित्रात पहा, गोपीजन जे आहेत तर त्यांनी काय केलं, केवळ आणि केवळ श्रीकृष्णांच्यावर प्रेम केलं, त्यांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कर्म केलं.
त्यांना प्रत्येक वेळी प्रश्न असायचा की श्रीकृष्णांना कशामुळे आनंद होईल असं मी कर्म करेन, अशा प्रत्येक वेळी त्या विचारात असायच्या. म्हणजे कृष्णांविषयी आणि कृष्णांच्या संतुष्टीविषयीच त्यांनी विचार केला आणि अत्यंत प्रेमाने पहा, भजताम प्रीतीपूर्वकम. आणि म्हणून गोपीजन ह्या सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. त्यांनी भक्तीने आणि प्रेमाने म्हणजे म्हणजे त्यांचा भाव आणि प्रेम जो आहे तर तो कसा आहे तर सर्वश्रेष्ठ आहे. आणि अशी जी भक्तीने आणि प्रेमाने सेवा करतात भगवंतांची, तर ते निश्चितच भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करू शकतात. आणि यामध्ये सर्वश्रेष्ठ गोपी अशा कोण आहेत, राधाराणी. आणि म्हणजे त्यांना कधी विस्मरणच नाही झालं श्रीकृष्णांचं. मग असे जे भक्त आहेत तर ते निश्चितच भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतात. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, मी त्यांना असं सांगतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. मग आता पुढे जाऊ आपण. तेषाम् एवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थः ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता असे जे असतात भगवान श्रीकृष्णांची सेवा करतात अगदी भावानी आणि प्रेमाने आणि त्यांना शरण जातात, मग त्यांच्यावर विशेष अनुग्रह म्हणजे विशेष कृपा करण्यासाठी भगवान काय करतात, त्यांच्या हृदयात वास करणारे जे परमात्मा आहेत ते काय करतात, ते पण भगवान आहेत, अंतर्यामी आहेत. ते जाणतात सगळं हे भक्तांना आपल्या. आणि मग ते काय करतात, ज्ञानरूपी तेजस्वी दीप म्हणजे ज्ञानाचा तेजस्वी दीप म्हणजे काय, ते ज्ञान देतात आणि त्याद्वारे काय करतात तर अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतात. म्हणजे काय, आपलं अज्ञान म्हणजे काय, आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधलेले असतो. मग त्याला म्हटलं अज्ञान रूपी अंधकार. म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे अंधकार आहे, अज्ञान रूपी 3 गुणांनी बद्ध आपण. म्हणजे तिथं बाहेरून कुणीतरी प्रकाश द्यायला लागेल. म्हणजे सूर्याचा प्रकाश म्हणून आपल्याला मिळतो जो भौतिक सृष्टीमध्ये, म्हणजे श्रीकृष्ण सूर्याद्वारे म्हणजे आपल्याला प्रकाश पुरवतात, हो की नाही. सूर्याद्वारे आपल्या सगळ्यांना प्रकाश मिळतो, ग्रह तारे आणि ह्या सगळ्या सूर्य आणि चंद्राद्वारे. म्हणजे जसं तसं म्हणजे हे भौतिक प्रकृती, तसं भौतिक प्रकृती मध्ये या 3 गुणांनी बद्ध आहोत आणि त्यालाच म्हटले अंधकार, अज्ञान. आणि असे आपण मोहग्रस्त आहोत आणि त्यामुळं आपलं सगळं अज्ञानच आहे, आपल्याला माहितीच नाही, आत्म्याला आपल्या ज्ञानच नाहीये. मग असं जे आहे म्हणजे आपल्याला बाह्य शरीराची आवश्यकता पूर्ण करणारं ज्ञान माहितीये आणि म्हणून हे सगळं अज्ञान मानलं गेलंय. अज्ञान म्हणजे कुठलं, तर जे आत्म्याला उन्नत करतं त्याला ज्ञान म्हटलंय. आत्म्याच्या स्तरावर आपल्याला उन्नत करण्यास जे उपयोगी पडतं ते दिव्य ज्ञान आहे, भगवान श्रीकृष्णांकडून आलेलं. आणि म्हणून हे सगळं जे अज्ञान असतं आपलं असं प्रकृतीच्या 3 गुणामध्ये बद्ध असल्यामुळं, तर असा जो अज्ञान रूपी अंधकारच असतो तो, तर त्याला ज्ञान रूपी म्हणजे ज्ञान कुणाचं, श्रीकृष्णांकडून आलेलं दिव्य ज्ञानाच्या तेजस्वी दीपाने भगवान काय करतात तर त्या अंधकाराचा नाश करतात. म्हणून काय म्हणले भगवान, ज्ञानदीपेन भास्वता. म्हणजे अशा व्यक्तीला भगवान ज्ञानामध्ये उन्नत करतात. म्हणजे ते ज्ञान घेऊन, भगवान श्रीकृष्णांविषयीचं दिव्य ज्ञान घेऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून त्यांना पूर्णतः शरण जाऊन समर्पित आपलं जीवन करून असा व्यक्ती काय करतो, प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो आणि स्वतःला म्हणजे शुद्ध भक्त म्हणजे तो बनतो पहा स्वतः. आणि हे सगळं कुणामुळे घडतं, भगवान श्रीकृष्ण त्याच्या हृदयात ते परमात्मा स्वरूपात स्थित असतात. ते काय करतात, ज्ञानाचा प्रकाश देतात आणि त्याच्या जीवनातलं हे सगळं अज्ञानरूपी अंधकार दूर करून टाकतात पहा. म्हणजे जसं सूर्य कसा चराचरात सूर्यप्रकाश पसरला तर काय होतं की प्रत्येक जी गोष्ट आहे ती म्हणजे अणुरेणू सुद्धा उजळून निघतो. मग तसंच आहे आपल्या जीवनामध्ये, जेव्हा अशा पद्धतीनं ज्ञानाचा प्रकाश म्हणजे प्रकाश कसा आहे, ज्ञानरूपी प्रकाश. आणि कुठलं ज्ञान, दिव्य ज्ञान श्रीकृष्णांचं. तर त्या ज्ञानरूपी प्रकाशामुळे आपण भौतिक प्रकृतीचा हा अज्ञानरूपी जो अंधकार आहे म्हणजे ह्या 3 गुणातून आपण काय होतो, मुक्त होतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मग यापेक्षा अजून काय हवं आपल्याला, हो की नाही. कृष्ण अशा पद्धतीनं आपल्यावर कृपा करतात पहा. मी ते चित्रात दाखवले पहा. माता देव होती आहेत तर यांनी कपिल मुनी म्हणजे त्यांचे पुत्र आहेत त्यांच्याकडून उपदेश घेतले. म्हणजे कपिल मुनी हे भगवान श्रीकृष्णांचा शक्त्यावेश अवतार स्वरूप आहे. त्यांच्याकडून उपदेश घेतले आणि त्यांनी तंतोतंत त्यांच्या आज्ञेचं पालन केलं आणि भगवत धामाची प्राप्ती केली. तसं इथे जे परीक्षित महाराज आहेत तर त्यांनी इथे चित्रात पहा, मी कॅमेरा ऑफ करते. शुकदेव गोस्वामी जे आहेत शुद्ध भक्त आहेत भगवान श्रीकृष्णांचे, मुक्त पुरुष आहेत. त्यांच्याकडून परीक्षित महाराजांनी 7 दिवस 7 रात्री हा भागवत श्रवण केला. इथे सगळे ऋषी मुनी आहेत त्या सगळ्यांनी श्रवण केलं आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती केली पहा. म्हणजेच काय,
की मोक्षाला परीक्षित महाराज आहेत तर त्यांना शाप होता तरी देखील ते मोक्षाला म्हणजे पोहोचले किंवा मोक्षाची प्राप्ती केली पहा. किंवा इथं सगळे विद्वज्जन आहेत तर त्यांनी देखील ग्रहण केलं हे सगळं ज्ञान आणि ते काय झाले तर आध्यात्मिक स्तरावर उन्नत झाले पहा. आता इथं जे सुत गोस्वामी आहेत त्यांनी व नैमिषारण्यात जमलेल्या सगळ्या ऋषीमुनींना जो भागवत कथन केला तो आपण ऐकतो. आणि हे सुत गोस्वामी कोण आहेत? शुकदेव गोस्वामी आणि व्यासमुनींचे उत्तम असे शिष्य आहेत. आता पुढे जाऊ आपण. येस हा माताजी पुढचं. येस माताजी, एक मिनिट. प्लीज. परम ब्रह्म परम धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया. हे सगळे महत्वाचे श्लोक आपण ऐकले. मग आता हे सगळे अर्जुनाने जेव्हा ऐकले तो सगळ्या संशयातून मुक्त झाला आणि श्रीकृष्णांना तो काय म्हणाला की तुम्ही स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत हे मी आता मान्यच केले म्हणाला, बरं का. आणि मग श्रीकृष्णांना तो काय म्हणतो की तुम्ही सगळ्या कारणांचे आदिकरण आहे हे तुम्ही सांगितलंय आणि मग देवता मनुष्य तुमच्यावर सगळे आश्रित आहेत हे पण मी जाणले आणि ह्या सगळ्यांपासून आपण परिपूर्ण असून सुद्धा आपण स्वतंत्र तुमचं अस्तित्व आहे आणि भक्तिमय सेवा केल्यामुळं हे सगळं अज्ञान आहे तुमच्याविषयीचं ते आमच्यासारख्या जीवांत नाहीसं होतं. मग हे सगळं श्रीकृष्णांनी त्यांना सांगितलंय अर्जुनांना आणि त्या श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच म्हणजे अर्जुनाने ह्या सगळ्या परमसत्याचा स्वीकार केलाय. आणि हे कुठे आहे मग? आता वेदसंमत पण आहे हे. म्हणजे इथे काय म्हणलंय की हे जे सगळं ज्ञान आहे तर हे सगळं वेदामध्ये आधीच सांगितलेलं आहे. अर्जुनाने आता सगळे वेद आणि हे सगळं ज्ञान अभ्यासलंय गुरुकुल जाऊन त्यांनी द्रोणाचार्यांच्याकडून आणि म्हणून तो काय म्हणतो की हे सगळं वेद संमत आहे. वेद स्पष्टपणे सांगतात की केवळ भक्तिमय सेवा करणारा जो असतो तोच मनुष्य भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो. भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवान श्रीकृष्णांना जाणू नाही शकेल आणि हे सगळं वेदाने प्रमाणित केलं हे अर्जुनाला माहितीये. आणि म्हणून काय म्हणतो अर्जुन म्हणजे अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयी काय तो म्हणतो परमब्रह्म परमधाम असे कोण आहेत? परम पवित्र असे कोण आहेत? भगवान आहेत. आता भगवान जे आहेत तर त्यांचा म्हणजे नित्य चिंतन जो करेल म्हणजे स्मरण भक्ती आपण म्हणू तर जो कोणी म्हणजे नववध भक्तीतल्या आता स्मरण भक्तीचं महत्व आपण अभ्यासू श्रवण भक्तीचा अभ्यासलो हो की नाही मागच्या अध्यायामध्ये. तर ती अशी कला आहे की ज्यामुळं आपण कृष्ण भक्तीमध्ये मनुष्य एखादा आपली स्वरूप स्थिती जाणून भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो. कसा होऊ शकतो हे आपण अभ्यासू. तर जेव्हा म्हणजे आता वेदामध्ये भगवान श्रीकृष्णांना परम पवित्र म्हटले. आता हे का म्हटले तर जो कोणी श्रीकृष्णांना परम पवित्र म्हणून जाणतो तो सगळ्या पापातून शुद्ध होतो असे श्रीकृष्ण परम पवित्र आहेत पहा. म्हणजे कितीही त्याने पाप केलेली असतील पण ज्यांनी कोणी श्रीकृष्णांना परम पवित्र असे श्रीकृष्ण आहेत हे जाणलं तो सगळ्या पापातून तत्क्षणी शुद्ध झाला पहा. मग आता जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना म्हणजे शरण जातो तोच मात्र म्हणजे पापकर्माच्या दोषांपासून मुक्त होईल. हा हे सगळ्यांनी लक्षात घेऊया. मग आता श्रीकृष्णांचा परम पवित्र म्हणून अर्जुनाने स्वीकार केलाय तर हे सगळं वेदांमध्ये आधीच लिहून ठेवलेलं आहे. वेदांशी हे कसं आहे सुसंगत आहे आणि याची पुष्टी देवर्षी नारद जे आहेत म्हणजे तर त्यांनी पण दिली आहे पहा. म्हणजे तर मग आता नारद किंवा असित देवल हे कोण आहेत किंवा व्यास हे महर्षी हे कोण आहेत तर उच्च कोटीचे महर्षी आहेत पहा की ज्यांना प्रमाण मानलं जातं ज्यांची म्हणजे विधान आहेत ती प्रमाणित मानली जातात
जातात, म्हणजे त्यांच्या शब्दाला प्रमाण मानलं जातं असे हे महर्षी आहेत. आणि त्यांनी पण या सत्याला पुष्टी दिली आहे असं अर्जुन सांगतोय. आणि आता हे सगळं का सांगतोय, तर आता तुम्ही ही मला तेच सांगत आहात असं सांगून जे श्रीकृष्ण आहेत, पुरुषोत्तम म्हणून, भगवान म्हणून त्यांनी जे काही अर्जुनाला ज्ञान दिलंय त्या सगळ्या म्हणजे जे आहे, तर ते सगळ्या ज्ञानातून त्यांनी काय सांगितलंय की मीच परम परमेश्वर आहे, परम ब्रह्म, परम धाम, परम पवित्र असं शाश्वत पुरुष आहे. तर हे सगळं ह्या वेदांमध्ये तर सांगितलंय, ह्या सगळ्या ऋषीमुनींनी त्याला किंवा महर्षींनी त्याला पुष्टी पण दिलंय. आणि असे जे तुम्ही आहात ते कशा शाश्वत, म्हणजे कसे आदिपुरुष, पुराण पुरुष, सच्चिदानंद, ह्याच्यामध्ये शाश्वत म्हणजे सत. मग दिव्य म्हणजे काय की असे आध्यात्मिक, पूर्णतः आध्यात्मिक. आदिपुरुष म्हणजे पूर्वीपासून श्रीकृष्ण उपस्थित आहेत, आपल्या सर्वांची निर्मिती त्यांनी केली. अजन्म, अविनाशी आहेत, असे भगवान आहेत. आणि विभू आहेत म्हणजे काय की ते आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात स्थित आहेत, त्याला म्हणायचं विभू. तर असे जे आहेत आणि ते सगळ्या शरीरांना जाणतात, मग त्याला म्हणायचं विभू. मग असे जे भगवान श्रीकृष्ण आहे, तर त्या सगळ्यांना म्हणजे ते सगळे जे आहेत, नारद किंवा ऋषी किंवा महर्षी आहेत वेगवेगळे, जसे असित, देवल किंवा व्यास ह्यांच्या शब्दांना म्हणजे जे आहेत तर किंवा ह्यांचे शब्द प्रमाण मानले जातात आध्यात्मिक जगतामध्ये. तर त्यांनी देखील तुमच्याबद्दलच्या ह्या सत्याला पुष्टी दिली आणि स्वतः तुम्ही तेच मला सांगतात. हे अर्जुन का मांडतो, तर इथे आता अर्जुन काय करतोय की श्रीकृष्णांचं सर्वश्रेष्ठत्व, परम असं स्थान आहे, परम परमेश्वर, परम असे जे आहेत ते पुरुषोत्तम आहेत, तर ते काय करतोय, तो मान्य करतोय. श्रीकृष्ण हेच परम कारण आहेत. आणि ते श्रीकृष्ण जे आहेत तेच म्हणजे वेदामध्ये श्रीकृष्णांचं जिथं तिथं वर्णन केलंय, पुराणांमध्ये वर्णन केलंय की जे श्रीकृष्ण आहेत ते शाश्वत आहेत, त्यांना जन्म मृत्यू अशा काही समस्या नाही आहेत, जरा व्याधी किंवा अशी कुठलीही समस्या नाही, किंवा त्यांना शारीरिक आवश्यकता नाहीत. तर श्रीकृष्ण जे कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत आणि ते अजन्म आहेत. आणि या पृथ्वीवर ते धर्माची स्थापना करायला मनुष्य रूपात अवतरित होतात पहा, आणि तेच कारण आहेत सगळ्या कारणांचं. मग हे जे आहे, तर हे सगळे विचार अर्जुनाने कृष्णांच्या कृपेनं आपले व्यक्त केले. तर म्हणजे इथं ही गुरु शिष्य परंपरा आता इथं स्थापन केली पहा, म्हणजे शिष्याने स्वीकार केला पहा भगवान श्रीकृष्णांना. म्हणजे आता शिष्याने आपल्या समोर कसं मांडलं श्रीकृष्णांना, की तुम्ही जे सांगता आहात माझ्या समोर, माझे मित्र म्हणून, सखा म्हणून आणि गुरु म्हणून, म्हणजे जरी प्रत्यक्ष भगवान आहेत ते जाणतो अर्जुन, पण त्याची योगमायेने अशी स्थिती केली भगवान श्रीकृष्णाने. मग तो काय म्हणतो की ह्याला वेदांमध्ये सुद्धा पुष्टी मिळाली आहे, ह्याला महर्षी म्हणजे जे व्यास आहेत, असित आहेत, देवल आहेत, नारद यांनी सुद्धा हे सत्य सांगितलंय. आणि मग हे आपल्यासारख्या सामान्यांसमोर हे सत्य उलगडतोय अर्जुन आणि ह्याला पुष्टी देतोय आणि सांगतोय की आता हे म्हणजेच कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत पहा. म्हणजे आपल्या समोर थोडक्यात हा आपण म्हणतो ना दाखला किंवा प्रमाण देतोय अर्जुन, थोडक्यात बोली भाषेत समजून घ्यायचं तर. अशा पद्धतीनं शिष्य म्हणून त्यांनी गुरु शिष्य परंपरा जी आहे श्रीकृष्णांनी स्थापन केली ना, तर त्यातला शिष्य म्हणून ही परंपरेचा स्वीकार केलाय त्यानं, शिष्य म्हणून. आणि त्यांनी आता हे मान्य केलं की भगवान जे आहेत तर ते परम परमेश्वर किंवा श्रीकृष्ण जे आहेत तर तेच कोण आहेत, तर सर्व कारणांचे कारण आहेत. हा भाग आपण इथे समजून घेऊया. आणि मग आता श्रीकृष्णांच्या कृपेनं अर्जुनाने हे सगळं विचार व्यक्त केलेत, म्हणून आपल्यासारख्यांना जर भगवद्गीता जाणायची असेल तर आपण ह्या 2 श्लोकांमधल्या विधानांचा स्वीकार केला पाहिजे. ह्यालाच म्हणायचं परंपरा. एकाने सांगितलं दृढ श्रद्धेने, विश्वासाने, आणि दुसऱ्यांनी ते तितक्याच दृढ श्रद्धेने, विश्वासाने श्रवण केलं आणि ते आचरणात आणलं. ह्याला म्हणायचं गुरुशिष्य परंपरा. आणि हाच परंपरेचा स्वीकार आहे की जो अर्जुनाने केला. आणि जोपर्यंत आपण परंपरेचा स्वीकार नाही करत, परंपरेत येत नाही, तोपर्यंत भगवद्गीता जाणू नाही शकत. आपल्या आजूबाजूला जी विश्वविद्यालय आहेत तिथे भगवद्गीता तसल्या म्हणजे ते त्या पद्धतीचं जे तार्किक शिक्षण आहे ना, त्यांनी भगवद्गीता कधी जाणताच नाही येणार. आपल्यासारख्याला जाणता येणं शक्य नाही. म्हणजे वैदिक शास्त्रामध्ये इतकी प्रमाणं असून सुद्धा उच्च विद्यालयामध्ये, उच्च शिक्षणामध्ये भगवद्गीता अभ्यासाला नसते आणि श्रीकृष्णांना साधारण मानवच समजलं जातं पहा. मग ह्यासारखी ती खंत कोणती, हो की नाही. म्हणजे तर लोक अशा पद्धतीनं म्हणजे दुराग्रही लोक विश्वासाला चिकटून राहतात की श्रीकृष्ण साधारण मानव आहेत, पण असं नाहीये. तर उच्च शिक्षणामुळे काय होतं, श्रीकृष्णांचं अस्तित्व असते तथाकथित उच्च शिक्षण भौतिक जगतातलं, त्यामुळे ते मान्यच करत नाहीत पहा, इतकी वेदाची शास्त्राची प्रमाणं असून सुद्धा. मग हेच खरं दुर्दैव आहे आपलं. आणि म्हणून गुरु शिष्य परंपरेतून अशा आपण भगवद्गीता जाणून घेतली पाहिजे आणि ती प्रत्येकापर्यंत पोहोचवली पाहिजे पहा, भगवंतांचे अंश म्हणून. आणि ही आपली भक्तिमय प्रेममय सेवा आहे. आता पुढे जाऊ आपण.
हा माताजी पुढची स्लाइड घे. सर्वम् एतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव न हि ते भगवनं व्यक्तिं विदुर्देवान् दानवः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवन, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. 10-15. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुन काय म्हणतात या ठिकाणी, अगदी निक्षून सांगतात. काय सांगतात की हे सगळं मला जे काही तुम्ही सांगितले हे मी पूर्णतः सत्य मानतो. महिला म्हणायचं दृढशुद्ध आणि विश्वास, आणि असाच व्यक्ती कृष्णांचा भक्त आणि शिष्य व्हायला पात्र असतो. पहा, मग ही गुरु शिष्य परंपरा आणि असा शिष्याचे गुण जे आहेत ते अर्जुनामध्ये आहेत, आणि म्हणून तो शिष्य व्हायला पात्र आहे. आणि असे गुरु श्रीकृष्ण ते भगवत जगद्गुरुच आहेत, भगवान आहेत. तर असे गुरु असतात, गुरु शिष्य परंपरेतले महान आचार्य असे आहेत. पहा, आणि मग आता भगवान त्यांना तो काय म्हणतो, देवता आणि दानव तर ते तुम्हाला जाणू शकत नाहीत. म्हणजे इकडे अर्जुन अगदी ठामपणे सांगतो पहा, की श्रद्धाहीन व्यक्ती किंवा असुरी व्यक्ती म्हणजे असुरी प्रवृत्तीचे जे असतात ते दानव, तर ते तुम्हाला जाणूच नाही शकत. आणि मग देवदेवतांनाही त्या श्रीकृष्णांना जाणता नाही आले. तर आता आपल्यासारखे आधुनिक काळातले तथाकथित विद्वान जे स्वतःला पंडित म्हणतात त्यांच्याविषयी आता काय बोलायचं, हो की नाही. मग आता भगवत कृपेने अर्जुनानं जाणलं एखाद्यानं, तर श्रीकृष्ण आहे ते परम सत्य आहे, परिपूर्ण आहे असं तो जाणतो बरं का. आणि मग आपल्यासारख्यांनी काय केलं पाहिजे, हे जाणल्यावर अर्जुनाच्या मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. म्हणजे काय, की अर्जुनानं जशी भक्ती केली तशी आपण केली पाहिजे, अनुकरण नाही. अनुकरण म्हणजे काय करणं, तंतोतंत हुबेहूब. आपण काही अर्जुन नाही आहोत, तितके शुद्ध भक्त नाही आहोत, म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्याच्या पदचिन्हांचं अनुसरण म्हणजे त्या पद्धतीनं भक्ती करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता अर्जुनाला भगवद्गीतेचं प्रमाण हे जे प्राप्त झालंय, म्हणजे ही जी गुरु शिष्य परंपरा आहे तर ही लुप्त झाली होती. आणि मग आता अर्जुनाद्वारे गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना श्रीकृष्णांनी केली. पहा, भगवद्गीतेचं सगळं ज्ञान जे आवश्यक होतं गुरु शिष्य परंपरा लुप्त झाल्यामुळे देणं, ते सगळं त्यांनी अर्जुनांना जीवलग मित्र आणि महान त्यांचा भक्त आहे म्हणून ते दिलं. पहा, आणि म्हणून जेव्हा अशा पद्धतीनं परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने निवडलं. आणि आता त्यांच्या सगळ्या उपदेशांचा अर्जुनाने स्वीकार केलाय आणि स्वीकृतीचं आपल्या सगळ्यांनी अनुसरण केलं पाहिजे. तरच आपण भगवद्गीतेचं सार जाणू शकतो. श्रीकृष्णांना आपण परमेश्वर किंवा पुरुषोत्तम भगवान आहेत ते जाणू शकतो. आता पुढे जाऊन आपण समजून घेऊया की भगवान कसे आहेत. त्यांना श्रीकृष्णांच्या विषयी काय म्हणतो अर्जुन, की हे पुरुषोत्तम. आता पुरुषांमध्ये उत्तम ज्ञानाचे अधिकारी असे कोण आहेत, सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञानाचे अधिकारी कोण आहेत, श्रीकृष्ण. म्हणून त्यांना काय म्हणतो, हे पुरुषोत्तम. आता हे भूतभावन, याचा अर्थ काय होतो, तर पहा, भगवद्गीतेतल्या श्लोकांद्वारे परमपुरुष म्हणजे श्रीकृष्णांना आपण जाणण्याचा प्रयत्न जरी केला, अगदी मुक्तात्मे असतात, शुद्ध पुरुष असतात, त्यांनी जरी केला म्हणजे तरी सुद्धा ब्रह्मज्योती म्हणजे आता जे ब्रह्मज्योती आहे तर तिथपर्यंत काहींना अनुभूती होते, किंवा काही जे मुक्तात्मे आहेत तर ते श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून म्हणजे अशा पद्धतीने श्रीकृष्णांना जाण्याचा प्रयत्न करतात. मग आता असा जरी त्यांनी प्रयत्न केला तरी पुरुषोत्तम भगवान जे आहेत तर ते सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य त्यांना कधीही जाणू शकत नाही. आणि म्हणून या कारणास्तव अर्जुन त्यांना म्हणतात भूतभावन. आणि आता सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्याने जरी जाणलं श्रीकृष्णांना तरी ते परम नियंत्रक आहेत, म्हणजे सर्वश्रेष्ठ नियंत्रक आहेत. म्हणून एखाद्याला भगवान श्रीकृष्णांना जाणता येईल असं नाही. आणि म्हणून काय म्हणतात, ते भूतेश म्हणून संबोधतात बरं का. आणि मग आता श्रीकृष्णांना आपण जाणून घेतलं समजा परम नियंत्रक म्हणून, तरी सगळ्या देवांचे कारण आदि कारण म्हणून आपल्याला श्रीकृष्णांना म्हणजे एखाद्या मनुष्याला जाणता येईलच असं नाही. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात,
म्हणतात, देवादिदेव म्हणजे सगळ्या देवांचं आदी कारण असे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. आणि मग मनुष्याने समजा देवादिदेव म्हणून जाणून घेतलं समजा श्रीकृष्णांना, तरीही आपल्या अस्तित्वातल्या सगळ्या वस्तूंचे स्वामी श्रीकृष्ण आहेत हे प्रत्येकाला जाणता येईल तसं नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय अर्जुन? त्यांना जगतपती असं म्हणतोय. म्हणजे अशा पद्धतीनं अर्जुनाने ह्या सगळ्या अनुभूतीवरून कृष्ण तत्व इथं प्रस्थापित केलंय. म्हणजे असे काय आहेत? भगवान पुरुषोत्तम, भूतभावन, भूतेश, देवादिदेव, जगतपते असे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. आणि मग ते केवळ आणि केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारेच म्हणजे स्वतःला जाणू शकतात. कोण जाणू शकतात? भगवान स्वतःच जाणू शकतात. कारण भगवान श्रीकृष्णांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्या इतकं उन्नत, परम श्रेष्ठ, परम परमेश्वर असं कोणी नाहीच आहे. आपण सगळे कोण आहोत? त्यांचे विभिन्न अंश आहोत. आणि म्हणून भगवान यांच्याबद्दल काय म्हणतो अर्जुन? तुम्हीच केवळ तुमच्या अंतरंगा शक्तीने म्हणजे आध्यात्मिक शक्तीने स्वतःला जाणू शकता. आमच्यासारखे सामान्य जे आहेत ते श्रीकृष्णांना कधी जाणूच शकणार नाहीत. आणि श्रीकृष्णांना जर तत्वता जाणायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? अर्जुनाच्या पदचिन्हांचं अनुसरण केलं पाहिजे. पहा आता इथे आपण पुढे जाऊ. हा म्हणतात हा तिथे आता भगवान काय म्हणतात? हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे निरंतर चिंतन आता का करायचं? म्हणजे तुम्हाला कसं जाणायचं? म्हणजे चिंतन आता म्हणजे कसं करायचं आणि मग तुम्हाला मी कसं जाणावं हा असं म्हणायचंय अर्जुनाला. आणि मग ते म्हणतात की कुठल्या विविध रूपात मी तुमचं स्मरण करायचं? आता हे जनार्दन म्हणजे कोण? तर श्रीकृष्ण. तर मला कृपया तुमच्या योगशक्तीचं आणि ऐश्वर्याचं विस्तारानं वर्णन करून तुम्ही सांगा. आणि ते वर्णन ऐकल्यामुळं ते श्रवण करून म्हणजे ऐकून माझी कधीच तृप्ती होत नाही. म्हणजे हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. जितकं अधिक श्रवण करू तितकं मला अधिक तुमचं अमृतमयी संभाषणाचं रसास्वादन करण्याची इच्छा होते. म्हणजे काय? तर आता हे समजून घेऊया की भगवान आपल्या योगमाया शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्तीनं ते प्रकट जेव्हा होतात तेव्हाच त्यांना जे शरण गेलेले भक्त असतात ना तेच त्यांना पाहू शकतात. पहा नाहीतर त्यांच्याभोवती ते तेज असतं ज्योतीच्या स्वरूपात, त्यामुळे कुणी पाहू शकत नाही भगवान श्रीकृष्णांना. त्यांचे भक्तच पाहू शकतात. आणि भक्ताला सुद्धा प्रार्थना करायला लागते तेव्हा, जसं अर्जुनांना नेत्र दिले त्यांनी विशिष्ट, तेव्हा त्यांना त्यांचं विश्वरूप पाहता आलं, दृष्टी दिली, तसं आहे ते भक्तच पाहू शकतात त्यांना. आणि ते पण कृष्ण कृपेनंच पाहता येतं बरं का. म्हणजे भक्तीत उन्नत झालं म्हणून नाही पाहता येत, तर कृष्ण जेव्हा कृपा करतात तेव्हाच त्यांना पाहता येतं. मग आता अर्जुनाला समजलंय की कृष्ण हे स्वयं भगवान आहेत. मग आता सर्वव्यापी भगवान आहेत, त्यांना आपल्यासारखं सामान्य मनुष्य कसं जाणू शकेल हे अर्जुनाला जाणायचंय. तर अर्जुनाला काय गरज पडली सांगा बघू की हे सगळं जाणून घ्यायचं? पण अर्जुन कसा आहे? उत्तम असा वैष्णव आहे. तो जाणतो की आपल्यासारख्या सामान्य मनुष्यांना श्रीकृष्णांना जाणणं शक्य नाही, ते योगमायेने आच्छादित असतात. आणि आपल्यासारख्या सामान्यांच्या हितार्थ हे अर्जुन प्रश्न विचारतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान केवळ फक्त आपल्यालाच व्हावं असं अर्जुनासारख्या उत्तम प्रतीच्या म्हणजे महान वैष्णव भक्ताला कधी नाही वाटत. तर सगळ्या जगताला म्हणजे अखिल मानव जातीला हे ज्ञान व्हावं म्हणून अर्जुन जो वैष्णव आहे, तर वैष्णव कसा असतो? अत्यंत दयाळू कृपाळू असतो. आणि भगवान श्रीकृष्णांच्या सर्व व्यापकतेचं ज्ञान आपल्यासारख्या सामान्य मनुष्यांसमोर प्रकट करावं. म्हणजे त्यासाठी तो श्रीकृष्णांना काय म्हणतो की तुम्ही मला आता सांगा की योगमायेद्वारे तुम्ही कसे प्रकट अप्रकट होता आणि ह्या योगमायेचे स्वामी आहात तुम्ही. मग सामान्य मनुष्याला आपल्यासारख्या श्रीकृष्णाविषयी प्रेम असतं का? बिलकुल नाही. पहा आपल्याला प्रेम कुठं असतं की अधिक संपत्ती मी कशी मिळवेन, मग अधिक गाड्या कशा मी घेईन, आणि अधिक आपण बंगले किती बांधून, अधिक आपल्याकडे साड्या किती असतील, स्त्रिया असतील तर पुरुषांना अधिक माझ्याकडे वॉर्डरोब मध्ये कसे सूट्स असतील. आता हे मी टीका नाही करत, उदाहरण. आपल्याला आपण भौतिक प्रकृतीमध्ये आहोत आणि आपण इंद्रिय तृप्तीच्या विचारामध्येच मग्न असतो. पहा मग आता या भौतिक गोष्टीमध्ये किंवा भौतिक प्रकृतीमध्ये भौतिक दृष्ट्या आपण कृष्णांचं चिंतन कसं करू? कारण आपल्याला कृष्णांविषयी काही प्रेम नाहीये. लगेच असं कृष्णांना पाहून काही प्रेम आपल्या हृदयात नाही उमटत. आपण प्रदूषित आहोत 3 गुणांनी. मग सतत कृष्ण स्मरण करण्यासाठी भौतिक दृष्ट्या चिंतन करणं आवश्यक आहे. मग ते कसं करायचं? या भौतिकवादी लोकांना कशा पद्धतीने कृष्ण चिंतन ते करू शकतील याविषयी अर्जुन विचारतायत की अशा भौतिक वस्तूंवर जर श्रीकृष्णांचं म्हणजे चिंतन करता आलं, कृष्ण चिंतन, तर काय होईल? स्मरण होईल. भौतिक लोक जे आहेत जगतातले हे तर श्रीकृष्णांना आध्यात्मिक दृष्ट्या म्हणजे श्रीकृष्णांना जाणत नाहीत किंवा श्रीकृष्णांच्या विषयी आध्यात्मिक दृष्ट्या त्यांना ज्ञान नाही आहे. मग त्यांनी भौतिक वस्तू ज्या ह्या भौतिक प्रकृतीमध्ये उपलब्ध आहेत श्रीकृष्णांच्या ऐश्वर्यामुळं, तर त्यांच्यावर जर मन केंद्रित केलं तर श्रीकृष्ण भौतिक वस्तूद्वारे कसे प्रकट झाले हे त्यांना पाहण्याचा प्रयत्न करता येईल. आणि मग त्याद्वारे
त्याद्वारे ते श्रीकृष्णांचं स्मरण करतील आणि त्या स्मरणाद्वारे त्यांना श्रीकृष्णाविषयी प्रेम उत्पन्न होईल. आणि ह्यासाठी अर्जुन जे आहेत तर ते विचारतात प्रश्न. आणि मग ते काय म्हणतात की तुमच्या या दिव्य निरंतर लीला आहे त्याचं श्रवण केल्यामुळं मी कधीच तृप्त होत नाही. हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. त्याला नेहमी श्रीकृष्णांच्या दिव्य लीला कथा ह्या ऐकण्यामध्ये आनंद असतो. आणि ते काय म्हणतात, दिव्य लीलांचं रसास्वादन जणू काही अमृत चाखण्याप्रमाणे मी करतोय पहा. म्हणजे इतकं जेवढं श्रवण करू तितकं ते अजून ऐकूया अजून ऐकूया. त्या अमृताची गोडी म्हणजे माझी जी आहे ते कमी नाही होत. आणि म्हणून अमृत चाखल्याचा मला अनुभव म्हणजे तुमचे जे उपदेश आहेत तर ते ग्रहण केल्यामुळं श्रवण केल्यामुळं होतोय. म्हणजे अमृताचं पान करता येते प्रत्यक्ष अनुभवाद्वारे असं म्हणतोय पहा. म्हणजे पहा जे भगवान श्रीकृष्णांच्या कथा लीलांनी इतिहास आपला सगळा जो आहे तर तो पूर्ण सगळा रंगलेला आहे पहा. कृष्ण कथांनी रंगलाय सगळा. भगवान श्रीकृष्णांचं गुण नाम रूप लीला यामुळं यशोगाथा यामुळं आपला म्हणजे विश्वाचा इतिहास सगळा रंगलेला आहे. आणि या पुराण किंवा कथांच्या माध्यमातून आपण भगवान श्रीकृष्णांच्या अवतार लीलांची वर्णन ऐकतो पहा. मग ते साहित्य आपण पुन्हा पुन्हा वाचलं तरी आपल्याला आनंद येतो पहा. म्हणजे ते नित्य नूतनच राहतं असं साहित्य आहे. आणि समजा आपण आत्ताच्या काळातल्या आधुनिक कथा कादंबऱ्या वाचतो, मग ते एकदा वाचली दुसऱ्यांदा वाचली तिसऱ्यांदा वाचली आपल्याला कंटाळा येतो. पुन्हा पुन्हा वाचायला मग नको वाटतं, हो की नाही. आणि मग आता ह्या दोन्हीतला फरक काय, तर आता कृष्णाविषयी वाचलं ऐकलं श्रवण केलं तर ह्याचा फायदा काय, तर कृष्णांच्या भक्तीमध्ये आपण उन्नत होऊ, कृष्णांच्या विषयी आपल्याला प्रेम निर्माण होईल. आणि जसं कृष्णाविषयी प्रेम निर्माण होतं तसं आपण त्याला शरण जातो आणि भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो. म्हणजेच काय, प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून आपण मुक्त होऊन भक्ती मार्गावर दृढ होऊ, हो की नाही. हा लाभ आहे. आणि जर ह्या कथा कादंबऱ्या आपण ऐकल्या वाचल्या तर ह्याचा काही लाभ आहे का, बिलकुल नाही, हो की नाही. त्याद्वारे आपल्याला उलट काय होईल, आपण प्रकृतीच्या 3 गुणामध्ये बांधले जाऊ पहा. आणि अशा पद्धतीनं त्या सगळ्या अशा कथा कादंबऱ्या ऐकून म्हणजे काय होईल, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्यापासून आपण दूर जाऊ. म्हणजे हाच फरक आहे पहा, आत्ताच्या आधुनिक कथा कादंबऱ्या आणि भगवान श्रीकृष्णांच्या अलौकिक अशा लीला यांच्यामध्ये हाच भेद आहे. म्हणून आजपासून आपण काय करायचं, श्रीमद भागवतातल्या गोष्टी आणि भगवान श्रीकृष्णांचे उपदेश भगवद्गीतेतले ऐकायला वाचायला सुरुवात करायची. ह्याचा लाभ काय आहे, तर आपण शुद्ध होऊ आणि कृष्णांच्या कृपेस पात्र होऊ पहा. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हा माताजी. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्ण. आता भगवान म्हणतात ठीक आहे, भगवान जाणतात की जोपर्यंत आपल्यासारखे जीव श्रीकृष्णांच्या विविध ऐश्वर्यांचं ज्ञान त्यांना नाहीये, ते घेत नाहीत, तोपर्यंत श्रीकृष्णाविषयी ते जाणू नाही शकणार आणि त्यांना प्रेम नाही निर्माण होणे. सगळे अर्जुनाच्या मनातले भाव जाणतात, ते अंतर्यामी आहेत. आणि मग ते म्हणतात की माझ्या आता भरपूर साऱ्या विलोभनीय अशा अभिव्यक्ती म्हणजे काय, प्रकटीकरण श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या विलक्षण ऐश्वर्यांचं. म्हणजे तर त्यापैकी काही विभूती म्हणजे आता अमरकोश शब्दनुसार शब्दकोश आहे त्यानुसार विभूती म्हणजे भगवान श्रीकृष्णांची विलक्षण ऐश्वर्य म्हणजे प्रमुख अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण म्हणजे तर म्हणजे त्यांचंच मी तुला आता कथन करतो. आणि माझी ऐश्वर्य कशी आहेत, अनंत आहेत. म्हणजे ब्रह्मांड जर त्यांच्या शरीरातून उच्चवासित होत आहेत तर त्यांची ऐश्वर्य किती अनंत असतील पहा. असंख्य ब्रह्मांड उच्चवासित होतात असे भगवान आहेत आपले, अचिंत्य योगेश्वराने युक्त. मग असे जे भगवान आहेत त्यांची ऐश्वर्य अनंत आहेत, त्यापैकी मी तुला काहींच आता कथन करतो असं म्हणतात. आता पाहूया आपण भगवान श्रीकृष्णांची ऐश्वर्य कोणती आहेत. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया. आता काय म्हणतात, मध्य म्हणजे मी आहे, म्हणजे आदी अंत मध्य ह्या ज्या काय आहे जे सगळं ब्रह्मांड विश्व आहे ह्याचं सगळं आधी म्हणजे सुरुवात श्रीकृष्णांनीच केली. मध्य म्हणजे पण श्रीकृष्ण आणि अंत म्हणजे पण श्रीकृष्ण. म्हणजे काय, सुरुवात विकास आणि अंत म्हणजे काय की नष्ट होणं म्हणजे सगळं पुन्हा. म्हणजे तर हे सगळं आहे. तर हे सगळं म्हणजे काय आहे, तर श्रीकृष्णच आहे. कारण भौतिक प्रकृती निर्माण केली जाते, तिचा विकास होतो दृष्टिक्षेपामुळे. म्हणजे आधी इच्छेने निर्माण होते, स्पर्श न करता ते दृष्टिक्षेपानं जीवात्मे गर्भस्थ करतात. मग निर्माण केली जाते, विकास होतो, मग ती कार्यान्वित होते आणि पुन्हा नष्ट होते. म्हणजे आदी अंत मध्य सगळं काही कोण आहे, श्रीकृष्ण आहेत. म्हणून मी आहे, मध्य म्हणजे मी आहे. मग आदित्यामध्ये विष्णू म्हणजे श्रीकृष्ण आहेत, तेजस्व्यामध्ये सूर्य म्हणजे श्रीकृष्ण आहेत, मरुद्गणा
समुद्रामध्ये मरीची म्हणजे श्रीकृष्ण आहेत, नक्षत्रामध्ये चंद्र म्हणजे श्रीकृष्ण आहेत. आता चंद्र उगवला की आपल्याला आठवलं पाहिजे, सूर्य उगवला की आठवलं पाहिजे हे श्रीकृष्ण आहेत. मग वेदामध्ये सामवेद म्हणजे श्रीकृष्ण आहेत, देवतांमध्ये इंद्र म्हणजे श्रीकृष्ण आहेत, इंद्रियांमध्ये मन म्हणजे श्रीकृष्ण आहेत, म्हणजे आपल्यासोबत पहा श्रीकृष्ण आहेत मनाच्या स्वरूपात. मग आता सजीवामध्ये जीवनशक्ती, आपली जी जीवनशक्ती आहे, आपल्या सगळं आपण डोळ्यांनी पाहतो, तोंडाने बोलतो, नाकाने वास घेतो, सगळ्या क्रिया करतो, सगळी कर्म, ही जीवनाची शक्ती कोण आहे? श्रीकृष्ण आहे. रुद्रामध्ये भगवान शिव म्हणजे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत पहा. म्हणजे शिवजींच्या मंदिरात गेलं की तिथे श्रीकृष्ण आपल्याला म्हणजे त्यांना आपण जाणलं पाहिजे, श्रीकृष्णांचं रूप आहे म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. यक्ष राक्षसामध्ये कुबेर म्हणजे श्रीकृष्ण, पुरोहितामध्ये बृहस्पती म्हणजे देवतांचे पुरोहित बृहस्पती म्हणजे श्रीकृष्ण, पुराणामध्ये स्कंद पुराण म्हणजे कृष्ण, स्कंद पुराणाचे उल्लेख असतात पहा, ते म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहेत. महान जलधारामध्ये अशा मोठ्या विशाल जलधारा जलाशय, त्याच्यामध्ये सागर म्हणजे आता समुद्र पाहिला की आपल्याला कृष्ण आठवलं पाहिजे, ते म्हणजे कोण आहेत? कृष्ण आहेत. मग आता महान ऋषीमध्ये भृगु मुनी म्हणजे कृष्ण आहेत. मग कंपन म्हणजे नाद तत्व, नाद किंवा कंपन, त्यातला ओम म्हणजे ओमकार म्हणजे श्रीकृष्ण आहेत पहा. म्हणजे ओम ह्याचा सुरुवातीचा ध्वनी असतो वैदिक स्तोत्राचा मंत्र असतो, तो म्हणजे श्रीकृष्ण आहेत. म्हणजे जेव्हा ओम उच्चारतो तेव्हा आपल्याला श्रीकृष्ण आठवले पाहिजेत पहा. मग आता नाम जप म्हणजे यज्ञामधला नाम जप म्हणजे कोण आहेत? तर श्रीकृष्ण आहेत पहा. म्हणजे काय तर यज्ञानाम जप यज्ञोस्मी असा श्लोक आहे तिथे. म्हणजे काय तर जे वेगवेगळे यज्ञ आहेत त्यातला सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणजे कुठला? नामजप, आणि तो म्हणजे श्रीकृष्ण आहेत. म्हणजे आपण आजपासून जर नामजप सुरू केला तर श्रीकृष्णांचा संग करू, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत सांगतात श्लोकामध्ये. यज्ञानाम जप यज्ञोस्मी 10.25 श्लोक नंबर. सगळ्यांनी लक्षात ठेवूया, कोणी विचारलं तर यज्ञामधला जप म्हणजे कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. मग आता अचल गोष्टी, न हलणाऱ्या गोष्टी मधला हिमालय पर्वत म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग आता वृक्षामधला वटवृक्ष म्हणजे श्रीकृष्ण आहेत पहा. वटवृक्षाचं पवित्र मानलं जातं ना, त्याचं कारण म्हणजे त्याच्या मुळात विष्णू असतात म्हटलं जातं, म्हणजे कृष्ण आहेत ते. मग देवतामध्ये नारद मुनी म्हणजे कोण आहेत? प्रत्यक्ष कृष्ण आहे. मग गंधर्वामध्ये चित्ररथ, मग सिद्ध प्राण्यांमध्ये कपिला. मग आता घोड्यामध्ये उच्छ्रवा जो समुद्र मंथनातून निर्माण झाला तो म्हणजे श्रीकृष्ण. भगवान जे आहेत तर हत्तीमध्ये कोण आहेत? तर ऐरावत जो समुद्र मंथनातून निर्माण झाला तो म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, आता मध्य म्हणजे पण कृष्णच आहेत. पुरुषांमधला सम्राट म्हणजे राजाचं रूप म्हणजे भगवान श्रीकृष्णांना मानलं जायचं पहा. म्हणजे त्याला आध्यात्मिक ज्ञानाने राजर्षी उन्नत असायचे. आपण चौथ्या अध्यायात पाहिलं हे राजर्षींना भगवद्गीता सांगितली जायची. मग असा सम्राट म्हणजे राजा चक्रवर्ती सम्राट जो असतो तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मग शस्त्रामध्ये वज्र, इंद्राचं जे वज्रास्त्र आहे ते म्हणजे श्रीकृष्ण. मग गायीमध्ये सुरभी, हा ती म्हणजे कशी कामधेनू, ती म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग उत्पत्तींच्या मध्ये कंदर्प म्हणजे श्रीकृष्ण. मग सर्पामध्ये वासुकी नावाचा सर्प म्हणजे श्रीकृष्ण. मग नागामध्ये अनंत शेष म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग जलचरामध्ये वरुण देव म्हणजे श्रीकृष्ण आहेत. मग दिवंगत पूर्वजामध्ये आर्यमा म्हणजे हा यमाचा भाऊ आहे बरं का, तर हा म्हणजे श्रीकृष्ण आहे. म्हणजे पितृलोक जे असतात आपले पितर असतात त्यांचा तो प्रमुख आहे, त्यांचं कार्य तो पाहतो. मग कायद्याचं सूत्र म्हणजे जे काय शासन म्हणजे जे आहे म्हणजे न्याय व्यवस्था पाहणारे यम आहेत, तर ते म्हणजे कोण आहेत? तर यम आहेत. मग दैत्यामध्ये म्हणजे असुरांमध्ये प्रल्हाद म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे. मग दमन करणाऱ्यामध्ये काळ म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे. म्हणजे काळ जो आहे दमन करतो म्हणजे नष्ट करणारा रूप म्हणजे काय आहे? तर काळ हे भगवान श्रीकृष्णांचं, म्हणून त्याला कालभक्षी रूप म्हणलं. आता पुढच्या अध्यायामध्ये येईल. मग पशुमध्ये सिंह म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. मग पक्षामध्ये गरुड म्हणजे श्रीकृष्ण आहेत पहा. म्हणजे गरुड राजांना श्रीकृष्णांचा अवतार म्हणतात, ते सेवकच आहेत पहा. मग पवित्र करणारा म्हणजे शुद्ध करणारा, वायू काय करतो? शुद्धी करतो, त्यामध्ये वायुदेव म्हणजे श्रीकृष्ण आहेत पहा. मग शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये राम म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा ते त्रेतायुगातला अवतार म्हणजे कोण? शस्त्रधारी अवतार म्हणजे कोण? राम. कारण श्रीकृष्णांनी काय केलं? गोकुळामध्ये कधी शस्त्र नाही उचललं पहा, किंवा शस्त्र घेऊन कुठे लढाई नाही केली त्यांनी महाभारतामध्ये सुद्धा. मग आता त्रेतायुगात त्यांनी शस्त्र घेऊन लढाई केली प्रत्यक्ष. मग असे जे श्रीरामचंद्र आहेत ते म्हणजे कोण आहेत? भगवान आहेत. मत्स्यामध्ये मासा म्हणजे श्रीकृष्ण. मग प्रवाही नद्यामध्ये गंगा नदी म्हणजे कोण आहे? श्रीकृष्ण. आणि गंगा नदीच्या पाण्याचा आवाज म्हणजे काय? तर गंगा नदीचं जे पाणी आहे म्हणजे गंगा नदी बोलते कशी? तिच्या नदीचा जो खळखळाट होतो त्यातून काय ध्वनी प्रतीत होतो? हरे कृष्ण महामंत्र. म्हणजे गंगा नदी सतत काय करत असते? श्रीकृष्णांचं ध्यान करत असते, श्रीकृष्णांच्या नामाचा जप करत असते. मग आता सर्व सृष्टीचा आरंभ अंत मध्य म्हणजे कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. विज्ञानामधलं सर्वश्रेष्ठ विज्ञान कुठलं असू शकतं? श्रीकृष्णांना जाणण्याचं. असं आध्यात्मिक विज्ञान म्हणजे भगवत भक्तीचं विज्ञान म्हणजे कोण आहेत? श्रीकृष्ण. तर्कशास्त्रामधलं
सर्वश्रेष्ठ तर्क म्हणजे काय, निर्णय जे सत्य असतं ते म्हणजे कृष्ण, म्हणून त्यांना परम सत्य म्हटलं जातं. मग आता अक्षरामधला अकार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, समासामधला द्वंद्व कोण आहेत तर श्रीकृष्ण आहे, सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव जे श्रीकृष्णांची निर्मिती आहे, आदिपुत्र आहेत त्यांचे, तर ते म्हणजे कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. पहा, आता पुढे जाऊ आपण. हा हरे कृष्ण. हा माताजी वाचा. शिवाय हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकते. 10:40. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. हरे कृष्ण. हा, मग आता भगवान काय म्हणतात, सगळी जी अस्तित्वात तू गोष्टी पाहतोस त्या सगळ्याची उत्पत्ती करणारं बीज म्हणजे मी आहे, बीज प्रद पिता, असं भगवान म्हणतात की नाही. म्हणजे भगवान स्वतःच बीज निर्माण करणारे कोण आहेत, तर स्वतः म्हणजे ते प्रत्यक्ष भगवान स्वतः सगळ्या अस्तित्वातल्या गोष्टींची उत्पत्ती करणारे असे बीज म्हणजे भगवान आहेत. आणि असं कुठलंही अस्तित्वात गोष्ट नाही, म्हणजे हलणार म्हणजे चर आणि अचर म्हणजे न हलणार किंवा त्याला जड आणि काय म्हणतात, तर चेतन. हलणारं म्हणजे चेतन, ज्याच्यामध्ये चेतना शक्ती आहे, हालचाल होऊ शकते ते. आणि जड म्हणजे काय की नुसतंच ते फक्त पंचमहातत्वांनी युक्त असतं, त्याच्यामध्ये चेतना नसते, म्हणून त्याला न हलणारं किंवा जड म्हटलं जातं. मग असं हलणारं किंवा न हलणारं ते भगवान श्रीकृष्णांच्या शिवाय अस्तित्वात असूच शकत नाही. म्हणजे जे काही आहेत हलणारं न हलणारं सगळं काही त्यांचं अस्तित्व आहे ते केवळ आणि केवळ कृष्णामुळे, असं भगवान म्हणतात. मग पुढे काय म्हणतात, हे परंतप म्हणजे काय, अर्जुनाला परंतप नेहमी प्रेरणा देण्यासाठी ते म्हणतात. पहा, म्हणजे असा शत्रू पक्षाला नष्ट करणारा असा कोण आहे अर्जुन, त्याच्यामध्ये क्षमता आहे, महाभाव असा अर्जुन आहे. म्हणजे असा जो उत्तम लढवय्या आहे, योद्धा आहे, असा त्याला म्हटलं जातं महाभाव. तसं परंतप म्हणजे शत्रू पक्षाला नष्ट करणारा, दमन करणारा शत्रू पक्षाचे. मग असा अर्जुन पराक्रमी आहे. मग त्याला काय म्हणतात, माझ्या विभूतींना तर अंतच नाही आहे, इतक्या विभूती आहेत. तुला जे काही सांगितलं ते माझ्या अनंत विभूतीचं केवळ एक म्हणजे सूचक आहे, किंवा काय, एक स्फुल्लिंग म्हणजे एखादा कण आपण म्हणू ना, असं केवळ फक्त सुचवलेत मी. म्हणजे इतकं विशाल त्यांच्या विभूती आहेत. म्हणजे आता खूप सुंदर निर्झर दिसतात, खूप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश दिसतो, हे सगळं काय आपण पाहतो आपल्यावरती, सगळं काही श्रीकृष्णांच्या विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर्य आहेत. पहा, या सगळ्यामध्ये श्रीकृष्णांना आपण पाहू शकतो. पहा, मग ह्या अनंत विभूती आहेत आणि त्याचं केवळ हे सूचक म्हणजे आपण म्हणतो ना, केवळ म्हणजे फक्त आपण काय म्हणतो, नाममात्र सूचक काही गोष्टी मी तुला सांगितल्यात, असं भगवान म्हणतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग यद्यद् विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितम् एव वा तत्तत् एवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एकाच पुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. हरे कृष्ण. हा, आता भगवान काय म्हणतात, ह्या सगळ्या ऐश्वर्यवान वस्तू, खूप सुंदर डोंगरदऱ्या, निसर्ग, निर्झर, जे काही सगळं पाहतो, उत्तम ऐश्वर्य, खूप सुंदर सगळं काही कलाकृती पाहतो, सगळ्या ऐश्वर्यवान वस्तू, ह्या सुंदर तेजस्वी अभिव्यक्ती, जे काही तुला इथं दिसतं सृष्टीमध्ये सुंदर, ते सगळं माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून निर्माण झाले. पहा, हे तू जाण, असं भगवान म्हणतात. म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ अंश आहे हे आपण जाणलं पाहिजे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं असं असामान्य ऐश्वर्य आहे, आणि श्रीकृष्णांचं जे ऐश्वर्य आहे ते इतकं असामान्य आहे की आपल्या चिंतनाच्या पलीकडे, म्हणून त्याला अचिंत्य योग ऐश्वर्य म्हटले. पहा, आणि हे तू आता माझ्या अशा तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून, एका अंशातून निर्माण झाले, असं तू जाण, असं श्रीकृष्ण म्हणतात. मग पुढे जाऊ आपण. हो ते. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम् इदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्ण.
हा, मग भगवान काय म्हणतात की आता तुला हे सगळं सविस्तर ज्ञान घ्यायची काय आवश्यकता आहे? या निरनिराळ्या वस्तू ऐश्वर्यामध्ये म्हणजे वैभवानी मी सगळं हे सगळं म्हणजे जे आहे, तर हे सगळं माझ्या केवळ म्हणजे हे सगळं तुला दिसत असलं निरनिराळे ऐश्वर्य वैभव, तरी मी केवळ आणि केवळ माझ्या एका अंशानच हे सगळं विश्व म्हणजे व्यापून धारण करून राहिलंय. म्हणजेच काय, प्रत्येक वस्तूमध्ये श्रीकृष्णाने परमात्मा स्वरूपात प्रवेश केलाय आणि त्यामुळे सर्व वस्तू ज्या अस्तित्वात आहेत, अगदी सर्वश्रेष्ठ जीव म्हणजे ब्रह्मदेवांपासून लहान मुंगीपर्यंत सगळं काही भगवंतांच्या उपस्थितीनंच शक्य आहे पहा. आणि त्यांनी हे अशा पद्धतीने प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून त्यांना धारण केलंय. आणि म्हणून भगवान जे आहेत तर ते कसे आहेत, तर ते म्हणजे जे आहेत तर ते कसे आहेत, अचिंत्य आहेत आपल्यासाठी. आणि हे सगळं ज्ञानाची तुला काय आवश्यकता आहे? मी तर केवळ एका अंशानच हे सगळं धारण केलंय, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्ण हेच सर्वश्रेष्ठ आहेत पहा. आणि म्हणून पद्मपुराणात काय म्हणले की जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना ब्रह्मदेव शंकर या देवांसमान मानतो तो तात्काळ नास्तिक होतो पहा. म्हणजे श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विस्ताराचं आणि ऐश्वर्याचं वर्णन आपण ह्या सगळ्या अध्यायामध्ये सखोलपणे जाणलं. अशी ऐश्वर्य आहेत. मग जो कोणी श्रीकृष्णांचं स्वरूप या विविध ऐश्वर्य आणि विभूतींच्या स्वरूपात जाणतो, आता आपण सगळ्यांनी जाणलं की नाही हे सगळं, तर श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण हे जेव्हा जाणू तेव्हा निश्चितच काय हो, त्यांना शरण जाऊन स्थिर होऊ दृढपणे, हो की नाही? आणि हेच आजच्या अध्यायाचं सार आहे की जो कोणी शुद्ध भक्ती भावामध्ये श्रीकृष्णांची ऐश्वर्य आणि हे सगळे जाणतो, तर तो पूर्णपणे त्यांच्यावरती मन एकाग्र करून त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. आणि हीच काय आहे, म्हणजे भक्तीची परम संसिद्धी आहे. आणि त्याद्वारे आपल्याला शुद्ध भक्तिमय सेवेच्या मार्गाने भगवंतांचं सानिध्य प्राप्त करता येऊ शकतं. इथं आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. आपलं रेकॉर्डिंग स्टॉप करूया. आणि पहा, मग असं प्रत्येक चराचरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये भगवान श्रीकृष्ण तिथे दाखवलेत पहा चित्रात.